पाहतात आंतरराष्ट्रीय दर्जाचं जणू काही हे क्रीडांगण आपण पाहतात. ऑन साइडला भिरकावलाय, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. संपर्क देखील चांगला झाला, फिल्डर धावत गेले पण तिकडे होते प्रेक्षक आणि त्यांनी देखील तिकडून इशारा केलाय. पंचांचा देखील इशारा येतोय. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे, षटकार येतोय. TDPL सिक्सर. ऑन साइडला मोठा फटका. ऍक्शन रिप्ले फार महत्वाचा असेल. ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला, प्रॉपर टायमिंग, जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर धावत गेले होते पण अगदी प्रेक्षकच बनले. प्रथमेश, आपको लग नहीं रहा है जितेश ने जो पिछला इनिंग मैन ऑफ द मैच क्या वहीं से शुरुआत की है और इसलिए कहा जाता है फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट है और अब अपना क्लास दिखाते हुए और कमाल का छक्का. पहला ओवर में छक्का आ जाना जिससे मानो के लोकल ट्रेन पर धक्का खा जाना. आणि याच दरम्यान भोपरगावचे जयवंत दादा पाटील यांचं देखील नुकतंच मंचावरती शुभागमन झालेलं आहे. दादांचं मनपूर्वक स्वागत. मिड ऑन मिड ऑफ आत होता, फायदा उचलला बॅटरने. जणू काही मागच्या इनिंग मध्ये जो त्याने स्टार्ट करून दिला होता आपल्या संघाला तो इथे कंटिन्यू करतोय. मागचा मॅचचा हिरो बरसतो या मॅच मध्ये. षटकारानंतरचा आहे तो दमदार चौकार. क्या बात है प्रथमेश, कहते ना गिरगिट माहौल देखकर रंग बदलता है, लेकिन जितेश ने शुरुआत से देखिए रंग बदल दिया है. दिवा गावचे आकेश दादा पाटील यांना देखील मी विनंती करेन आपण देखील आमच्या मंचावरती यायचंय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि ज्या प्रकारे बाबू सर आपण पाहिलं, ही जी बॅटिंग आहे, कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस आपण नेहमी म्हणतो. सातत्य तुम्हाला यशापर्यंत पोहोचू शकते आणि सध्या कन्सिस्टंटली चांगला परफॉर्मन्स आपल्याला सेकंड मॅच मध्ये देखील दाखवतोय. स्कॉर द विकेट. फटका चांगला आहे. पॉवर प्लेच्या षटकात पॉवर पॅक बॅटिंग कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना षटकारानंतरचा सलगचा दुसरा येतोय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार चौकार. जबरदस्त हिट. बाबू सर अगदी आपण पाहिलं तर नजाकत होती या हिट मध्ये. नहीं, बिल्कुल कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं प्रथमेश. मानो कि जैसे दिल है नरम और खून में गर्मी है भारी और जितेश देखिए बल्लेबाजी कर रहे हैं एकदम से लयभारी 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 बल्लेबाजी. जबरदस्त बॅटिंग. ऍक्शन रिप्ले. स्कॉर द विकेट. बॅकफुटला गेले, वेट केलं, त्यानंतर मात्र बॉलला जणू काही चपराक दिली तिकडे. आता यावेळेस थर्डमॅनला बीट केलंय. चौकारांचा पाऊस पाडतोय. मैदानाच्या चारी बाजूनी फटके कसे बनवायचे, फटके कसे खेळायचे, धावा कशा बनवायच्या हे या बॅटरला माहिती आहे. आणि अगदी त्याच प्रकारची बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करत असताना धावांचा पाऊस, धावांची लयलूट पॉवर प्लेच्या षटकात. TDPL चौकार. करते हुए ओमी नायक दादा देखिए बात करेंगे, खुश रहेंगे. नबीम भाई मैग्निफिसेंट देखिए टीम के ओनर, और जिस तरह से शुरुआत हुआ यही तो बताया मैंने कि दिल है नरम, खून में गर्मी है भारी और प्रथमेश बल्लेबाजी हो रही है लयभारी. यावेळेस देखील ऑफसाइड रिजनमध्ये हॅमट केलाय, जोरदार प्रहार केलाय. फिल्डर धावतात, पायांनी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना चकमा देऊन पुन्हा एकदा बॉलने ओलांडली सीमारेषा. हा आणखीन एक दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, महागडं षटक आणि या पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावांची वसुली केली आहे जितेश राऊतने. जिथे पहिल्या मॅच मध्ये तो 48 वर बाद झाला, जणू काय तिथूनच पुन्हा सेट होऊन नव्यानं मैदानावरती उतरला. जेव्हा तुम्ही बाद होता ती खरं तर इनिंग तिथे संपली 48 वरती, मनामध्ये कुठेतरी ती राहिली असेल गोष्ट त्याचा की इथे अर्धशतक येणं गरजेचं होतं, पण तिथून मात्र आपण पाहिलं तो पिकअप त्याने कंटिन्यू ठेवला आणि आता मात्र 22 धावा धावफलकावरती लावण्यामध्ये यश मिळालं. नहीं, सही बताए प्रथमेश. पिछला मैच जहां उन्होंने 48 पर आउट हुए थे और शुरुआत यहां से कर दी है, 22 रन लौट लिए और बता रहे हैं अपने बल्लेबाजी पूरी TDPL में कि मेरे रास्ते बिछा हुआ बारूद को देख लेना भाई, मेरे रास्ते पे बिछा हुआ बारूद को देख लेना और मुझे गेंदबाजी करने से पहले गुरु मेरा पिछला मैच का जरा हाईलाइट देख लेना. क्या बात आहे. हायलाइट बघून घ्या एकदा. 48 धावांची बहारदार खेळी मागच्या मॅच मध्ये साकारली, पण या मॅच मधल्या या पहिल्या 6 बॉल मधल्या 22 धावा ही कुठे काही कमी नाहीयेत. अगदी समोरच्याची ताकद किती आहे ते जाणून घेण्यापेक्षा स्वतःची क्षमता, स्वतःची कुवत काय हे जेव्हा तुम्ही जाणून घेताना तेव्हा समोर तुमचा कोणी आला तरी त्याच्या समोर त्याचा अगेन्स्ट जबरदस्त प्रदर्शन करण्याची ताकद तुमच्यामध्ये असते. आणि सध्या तरी बाबूसर आपल्याला पाहायला मिळते बहारदार प्रदर्शन सध्याच्या घडीला जितेश राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. नहीं, बिल्कुल प्रथमेश देखिए बताए यहाँ पर जितेश राउत, मेरे रास्ते पे बिछा हुआ बारूद को देख लेना और मुझे गेंदबाजी से करने से पहले मेरा पिछला मैच का जरा हाईलाइट देख लेना, तभी तो मैन ऑफ द मैच बने थे. लेकिन अभी भी गेंदबाज को उम्मीद नहीं छोड़ना चाहिए. भूषण ने ही बताया भाई कि उलझन तो बहुत है, सुलझाएं कैसे, लेकिन मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे भाई. आगे बढ़ना होगा. आता प्रयत्न करावे लागतील, गोलंदाजाला थोडे एफर्ट लावावे लागतील, बिकॉज पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्यात आणि आता सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक देखील करायचा. बॉलिंग मार्कवरती अगासन एक्सप्रेस केजू मुंडे सध्या
तयार होतोय. हा ऍक्शनने गोलंदाजीसाठी हा गोलंदाज देखील ओळखला जातो. स्लॉट मध्ये आला नहीं. बैट स्विंग जोरदार होता. मोटा बैकलिफ्ट ऑन साइड ला खेळायचा होता. डॉट बॉल. नहीं, केजू मुंडे ने देखिए आते ही बता दिया. मैं एंड्रू फिंटोप कहता हूँ ग्रामीण का ये, और उन्होंने बता दिया भाई संडे के बाद मंडे और रुपया के 4 अंडे और आग उगल रहे हैं इस वक्त केजू मुंडे. लेकिन देखते हैं अगला गेंद. दोनों बल्लेबाज के बीच में बातचीत हुआ. यहाँ पर कहते हैं ना मुसीबतों से मैंने बताया लड़ना पड़ेगा भाई, संघर्ष करना पड़ेगा, नहीं तो मुश्किल बनेगा. दोनों टीम के लिए मैच अहम है. मुकाबला जीतेंगे तो सीधा सुपर 12 में पहुंचेंगे. त्याचीच तर प्रेक्षक वाट पाहतायत. कोण जाईल पहिली टीम टॉप 12 मध्ये. ऑन साइडला संपर्क चांगला झालाय की नाही प्रश्न चिन्ह होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं या फटक्याने. पॉवर पॅक्ड हिट. बॉल चालला लॉंग ऑनच्या डोक्यावर थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ TDPL सिक्सर. पहला गेंद देखिए डॉट, उसके बाद छक्का. इसे कहते हैं क्रिकेट का दस्तूर यही है, तू शेर है तो मैं बब्बर शेर हूं. प्रथमेश कहा जाता है ना ऐसा कोई मंजिल नहीं जहां पहुंचने का रास्ता नहीं. क्रिकेट में देखिए मंजिल रहता है, बस रास्ता ढूंढना पड़ता है. छक्का आने के बाद है और एक देखिए यहाँ पर थोड़ा उछाल था, तीखा बाउंसर करने की कोशिश है प्रथमेश. कहते हैं ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, गेंद कंधों के ऊपर जाए तो तीखा बाउंसर. आणि अगदी अकूट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल होता तिथे, मात्र आपण पाहतो बॅटरला पूर्णपणे बीट केले. षटकाराचं प्रत्युत्तर केजू मुंडेने देखील दिलंय. डॉट बॉल येतोय सध्या. डॉट सिक्सर. डॉट. एक डाव तुझा तर दुसरा माझा. शेरा सव्वा शेर. हे बॅटल मी पहिलेच उल्लेख केला. बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी तुम्हाला पाहायला मिळेल. आणखीन एक परफ्यूम डिलिव्हरी. नाकाजवळून आता टेनिस बॉलचा सुगंध दरवळला असेल बाबू सर अक्षरशः. नहीं, प्रथमेश कहते हैं ना साम्राज्य बनाने के लिए दिल से नहीं भाई दिमाग से लड़ना पड़ता है. अब ये दिमाग से 1 बाउंस वार्निंग दी, लेकिन थोड़ा सा नाखुश है यहाँ पर. शायद भूषण बता रहे हैं कि तीखा है, तीखा है, लेकिन अंपायर बता रहे हैं भाई तीखा नहीं, ये मिठाई की दुकान में मिर्ची है भाई. इसलिए तो कहा जाता है साम्राज्य बनाने के लिए दिल से नहीं दिमाग से लड़ना पड़ता है. कभी कभी होता है. देखिए आजकल अंतर्राष्ट्रीय IPL में भी हम देखते हैं. लेकिन बहुत बढ़िया केजू मुंडे देखिए उनका कोशिश जारी है, लेकिन प्रथमेश वक्त बताएगा कौन किस पे भारी है. येस डेफिनेटली. येणारी वेळ सर्व काही सांगून जाईल कोण असेल या मॅचचा विजेता. केजू मुंडे सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा पुढे वळतात. वाईड यॉर्करचा प्रयत्न हा विकल्प यावेळेस निवडला गेला. वर्सेटाईल बॉलिंग फार महत्वाची आहे मॉडर्न डे क्रिकेट. आणि बाबू सर जर तुम्हाला ऍज अ बॉलर तुमचं अस्तित्व तुम्हाला इथे टिकवायचं. बॅटिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरला. अंपायरने सांगितलं फेअर डिलिव्हरी, पण बॅटिंग टीमने आता चॅलेंज केले. पाहूया एग्जैक्टली काय घडेल. प्रथमेश देखिए DRS लिया गया, चैलेंज किया गया यहाँ पर, लेकिन तीसरी अंपायर का डिसीजन तो सही आ गया. कहते ना झूठ बोलने से पाप लगता है और सच बोलने से आग लगता है. अब जो डिसीजन आएगा ना थोड़ा सा आग लग सकता है. पहिला बॉलवरती कोणती धाव नाही. त्यानंतर षटकाराला पुन्हा डॉट, मग डॉट. पहिल्या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं तर सुरुवात जणू काही अशीच झाली होती. डॉट बॉलने सुरुवात, मग सिक्सर, पण त्यानंतर बॅक टू बॅक 4 चौकार देखील आले होते. प्रथमेश कितना बढ़िया देखिए LED स्क्रीन पर दिखाया जा रहा है डिसीजन पेंडिंग, और वही डिसीजन जब आ जाएगा. इसलिए तो मैंने बताया IPL जैसे लीग को गिरा तो नहीं सकता है, लेकिन TDPL हिलाने का ताकत रखा है. वाइड बॉल यहाँ पर तीसरा अंपायर का देखिए कॉल यहाँ पर आता हुआ जो स्क्रीन पर हमने देखे. यहाँ पर सीधा बॅटिंग टीमने चॅलेंज केलं होतं. पंचांचा निर्णय आला आणि योग्य देखील ठरलं. चांगला अंदाज लावला स्ट्रायकिंग इनवरती बॅटरनं. अगदी आपण पाहतोय योगेश भोईरला स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. विस्फोटक फलंदाजी नेहमीच आपण त्याची पाहिलेली आहे आणि आता देखील त्याच जरूर अपेक्षा असतील त्या बॅटरकडनं. आघाडीचा बॅटर आहे. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा लॉंग रनअपने केजू मुंडे फार एंड कडून वळतोय पुढे. यावेळेस देखील ऑफ ट्रॅकर होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळलाय. बॉल वरून नजर हटली होती बॅटरची आणि तिथे कॅच केली. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ या समीकरणाला अनुसरून तुम्हाला खेळावं लागतं या क्रिकेटच्या मैदानावरती. याच क्रीडांगणावरती खरं तर नाईट मॅचेस जेव्हा आपण पाहिल्या निजाचा स्वर्गीय सतीश दादा स्मृती चषक तेव्हा देखील आपण पाहिलं तर ज्याने कॅच ड्रॉप केलाय हिमांशू, त्याचा झेल ड्रॉप केला होता आणि बाबू सर त्याने याच ग्राउंडवरती अर्धशतक झळकावलं होतं झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर. आणि आता त्याने झेल ड्रॉप केलाय. पाहूया काय घडतंय. नहीं, ये चीज होता रहता है. पेसर अंडर प्रेशर मैच है. दोनों टीम देखिए एक एक मुकाबला जीते हैं और मुश्किल तो बना रहेगा भाई, लेकिन कैचेस विन द मैचेस कहा जाता है क्योंकि बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है. मेहनत करनी होगी.
पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा बॉलचा वापर केला गेला. ही खासियत राहिली केजू मुंडेची. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. चांगल्या लय मध्ये केजू आपल्याला पाहायला मिळाला. कप्तान चले सीनातान, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. कॅप्टन स्वतः पुढे आला, बॉल हातात घेतला. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या होत्या, त्यानंतर आल्या 9. षटक संपन्न 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 31 विदाउट लॉस. जो लड़ा नहीं सचिन दादा देखिए, अभी भी लोग के अंदाज देखे माने जाते हैं. और केजू मुंडे ने बताया भाई, डंबोली का स्टार है भाई, बताया भाई आ लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है, सामने तेरा डंबोली का बाहुबली खड़ा है. क्योंकि ये भलाई क्या छुड़ा, लेकिन उसके बाद भी देखिए उम्मीद नहीं छोड़ा. समय खराब था इसलिए मौन था. वक्त बता दूंगा कि समय आने पर मैं कौन था. लेकिन अभी भी देखिए मैच 2 ओवर कंप्लीट है. पहला ओवर में 22, सेकेंड ओवर में 9, टीम का टोटल 31. याच दरम्यान उंबरलीचे आमचे नाथ भक्त अर्थातच सचिन दादा भोईर यांचं देखील इथे नुकतंच आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं देखील ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. वळूया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी मागवती आता फिरकीचं माहेरघर अर्थातच वाडेघरचा गोलंदाज सर्वेश पाटील. अक्षरशः आंतरराष्ट्रीय दर्जाच्या समालोचकाने देखील ज्या गोलंदाजाची प्रशंसा केली तो आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. सर्वेश पाटील बॉलिंग मार्कवर कॉम्बॉक्स एंड कडून वळतोय. अगदी आपण पाहिलं बॉल पडला कुठे, बॉल फिरला कसा आणि गेला कुठे. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अलगद वळण घेतलं चेंडूने. जबरदस्त गोलंदाजी आपण नेहमीच सर्वेशची पाहिली ग्रामीण मध्ये आणि आज टीडीपीएल मध्ये देखील डॉट बॉलने सुरुवात करतोय. नहीं बहुत बढ़िया. देखिए यही काम करना होगा कि इतना जला हुआ समा जो आंधी ना बुझा सके और बनो ऐसा चेहरा जो कोई मिटा ना सके. और वो चेहरा देखे वाडेगर के साथ साथ टीडीपीएल में अब छाता हुआ सर्वेश. पडल्यानंतर यावेळेस देखील बॉडी लाईन वरती येणारा बॉल ऑन साइडला पूल केला गेला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर तिकडे आहेत. नुकसान अतिरिक्त होणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारची गोलंदाजी सर्वेश पाटीलची आपण या क्रीडांगणावरती पाहतो. आवर्जून गेल्या 2 वर्षामध्ये मी देखील पाहिले बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्याला या क्रीडांगणावरती खेळताना. जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावरती तो खेळतो तेव्हा काहीतरी वेगळंच स्वरूप त्याचं आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. कारण ही मातीची खेळपट्टी, शेणाने सारवलेली खेळपट्टी नेहमीच त्याच्या फिरकीला साथ देते. यावेळेस पुढ्यातून बाहेर काढलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा आहे. पंचांनी सहमती दर्शवली, अपील केली आणि अपील उचलून धरली आहे. येस इट इज आउट. इम्पॉर्टंट विकेट, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सर्वेश पाटीलने. योगेश भोईर मैदानाच्या बाहेर. हंस डीजे मूड में, लेकिन सर्वेश ने इम्प्रेस किया पर प्रथमेश. क्या कमाल का लेग ब्रेक भाई, आप देख सकते हो उस गेंद को कांटा बदला, केले के जैसे मुड़ता हुआ गया. विकेट कीपिंग में देखिए बहुत बढ़िया करते हुए यहाँ पर. इसलिए प्रथमेश कहा जाता है ना, कल क्या होगा ये सोचना छोड़ दो, आज मेहनत करके सारा रिकॉर्ड तोड़ दो. कल क्या होगा ये सोचना छोड़ दो, आज मेहनत करके सारा रिकॉर्ड तोड़ दो. अच्छा क्या आज विकेट कीपर ने भी लिए. जबरदस्त जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण क्लोज अँगलने पाहिलं. पडल्याच्या नंतर किती वेगाने तो बाहेर गेला. बॉल बॅटची हलकीशी काढा घेतली आणि बिहाइंड द विकेट ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं विकेट किपरचं कौतुक. बिकॉज बॅटरने ब्लाइंड स्ट्रोक ऑफर केला होता. बॉलवरनं नजर पूर्णपणे बॅटरची हटली होती आणि तिथून तो स्ट्रोक ऑफर करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर विकेट गमावली. आतिश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आगा वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील त्याने केला. बॉल मागे बॅकवर्ड ऑफ पॉइंट थर्ड मॅनच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी एक सिंगल आणि स्ट्रायकिंग एंड वरती बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहतोय आता जितेश राउतला. पॉइंट को थोड़ा सा बाउंड्री लाइन पर रखा गया था. जानते हैं कि ये बैटर क्या खेलना पसंद करते हैं. लेग ब्रेक है, बाहर की तरफ गेंद निकलता है और प्रथमेश कमाल का देखिए स्पीड डालते हुए. कहते हैं ना फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस गेंद में गेंद उंगलियों से घुमाना, लेग ब्रेक, कैरमबोल, ये उससे भी बहुत बड़ी बात है. पुन्हा एकदा स्टेप आउट करून ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं. पुन्हा एकदा असफल सर्वेश पाटील.
आज मात्र वाडेघर गावाला खरं तर तो बिलॉंग करतो, पण या वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीभाऊ लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे या क्रीडा नगरीवरती स्वतःच्या नावाची आणि गावाच्या नावाची छाप सोडतोय. यावेळेस स्लॉट मध्ये होता ऑन साइडला, फटका चांगला, फिल्डर धावतायत त्यांचा आवाक्याच्या बाहेर. पहिला टप्पा घेतल्याच्या नंतर बॉल चालेल लॉंग ऑन पलीकडे, हा येतोय शानदार चौकार. राऊतचा ज्या प्रकारे त्याने तो फटका बनवला, मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रोक होता, प्रोडक्टिव्ह स्ट्रोक होता, धावा बनवणारा फटका होता. चौकाराने शेवट केला. षटकाचा 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती. विकेटचा विचार केला तर योगेश बोरच्या स्वरूपात 1 विकेट गमावलेली आहे. बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये मॅग्निफिसंट नवी मुंबईने अजूनही बरेचसे हार्ड हिटर बॅटर येणं बाकी आहेत, कारण बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे. बाबू सर आता आपल्यासोबत जोडले गेलेत पुन्हा एकदा पुढील 3 षटकांमध्ये. काय सांगाल, ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे, 22 आल्या त्यानंतर 9, मग 6 धावांची जणू काही गती आता कमी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. प्रथमेश साहब ने अच्छी बात छोड़ी. वेलकम, आपका भी स्वागत है. पहला 3 ओवर के लिए अभी भी आप हमारे साथ निभाओगे. और सही बताएं, आने वाले देखिए अभी काफी बल्लेबाज बचे हैं, लेकिन सर्विस ने दिखाया यहाँ पर कुछ समय के लिए गेंदबाजी करके पहला विकेट चटकाए, साझेदारी तोड़ने में कामयाब रहे. लेकिन उसके बाद सेठ बल्लेबाज जितेश ने आखिरी गेंद पर चौका लगाया और उन्होंने भी बता दिया भाई राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है. और आखिरी गेंद में चौका लगाने के साथ एक राजा की दहाड़ तो दिखाई है, लेकिन आने वाला 18 गेंद बड़ा दिलचस्प रहेगा. विराज मुंडे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आता हे पाहायचं बाबू सर आपल्याला की सेकंड स्पेल मध्ये कोणते गोलंदाज वापरले जातील, बिकॉज 4 षटक आता म्हणजे 4थं षटक आता आपण पाहतोय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 3 फ्रेश बॉलर आले, 4था ओव्हर आणि 4थ्या ओव्हरमध्ये देखील फ्रेश बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. सो आता हे इम्पॉर्टंट असेल की सेकंड स्पेल मध्ये कोणते गोलंदाज असतील. सही बताइए अब कौन सा गेंदबाज का इस्तेमाल होगा. कप्तान ये तो बेहतर सोच लगाएगा, लेकिन इस वक्त गेंदबाजी में आते हुए विराज मुंडे पिछले मैच के देखे लगभग हीरो के पीछे वो हीरो थे, साइड हीरो थे जितेश के पीछे. उनकी गेंदबाजी बड़ा कमाल का था. कहते ना याद रखना, जो संघर्ष से परिचित नहीं होता और वो कभी चर्चित नहीं होता. भाई संघर्ष करोगे तो आपका परिचित होगा, फिर जाके आपका चर्चित होता है. तैयार है. पहला गेंद जाने दिया ऑफ स्टंप से, थोड़ा सा बाहर, वाइड का इजाफा, यानी बिन पायल से बची घुंगरू. एक्स्ट्राने सुरुवात केली या ओव्हरमध्ये विराज मुंडेने. आता दबाव बनवलाय. पहिल्या ओव्हर नंतर, दर्शनच्या ओव्हर नंतर केजुने आणि सर्वेशने आता बॅटिंग टीमवरती अर्थातच मॅग्निफिसंट नवी मुंबईवरती दबाव बनवलेला आहे. नहीं, बिन पायल से बचा है भाई घुंगरू. एक्स्ट्रा से रन आया है, लेकिन मेहनत करना होगा, क्योंकि खुद के कंधों में जिम्मेदारी और दूसरे के कंधों में जनाजा उठाया जाता है. टीम का स्कोर 38 बना है. अभी भी देखिए गेंदबाज तैयार और आतिश नहीं बल्लेबाज, थोड़ा आतिश से बल्लेबाजी करना होगा. बल्ले का निचले हिस्सा लगा, मिड विकेट पर गया, जब तक इन वापस आता हल्की सी चूक थी और दूसरा रन कंप्लीट करते हुए. कितनी देखिए तेजी रन इन बिटवीन विकेट्स. प्रथमेश कहा जाता है ना, इंसान को अलार्म नहीं जगाता है, जिम्मेदारी जगाता है. और कितनी बड़ी जवाबदारी यहाँ पर दोनों बल्लेबाज और गेंदबाज फील्डर के बीच में. जबाबदारी तर आहे, पण आता एक प्रश्न पडलाय. ज्या बॅटरने यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार लगावले होते, तो दीपू माळी 3ऱ्या क्रमांकावरती आला नाही. काहीतरी वेगळी रणनीती, काहीतरी वेगळी प्लॅनिंग, सध्या गेम प्लॅन चेंज केलाय. नहीं, प्रथमेश कहते ना, चांद हमेशा रात में खूबसूरत लगता है और जीतू का बल्लेबाजी डेट ऊपर, स्पेशली शिव ने डेट ऊपर के लिए रखा है. लेकिन बात अपने अच्छा छेड़ा, थोड़ा रनिंग बिटवीन को बेहतर बनाना था, थोड़ा एक मौका बना सकते थे. टच में थे, बल्लेबाजी अच्छा किए थे, लेकिन मैनेजमेंट कप्तान अच्छा जानते, कहीं विकेट गिर जाए फिर दबाव दोबारा ना बन जाए. मैच को छोड़ना नहीं जानते हैं, मैच को करीब लेकर जाना चाहते हैं, लेकिन सिंगल डबल से तो काम चलेगा, लेकिन बातें नहीं बनेगी भाई. जैसे कहते ना, कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नाले, वो भाई सफेद नहीं दिखेगा. आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए भाई, 70-80 तक नहीं पहुंच सकते हो. सिंगलने धावफलक सध्या पुढे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 41 आपल्याला पाहायला मिळते. फार सुंदर टेलिकास्ट. प्रत्येक कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन, त्यांचं खरं तर फार मोठं योगदान या स्पर्धेमध्ये. आमचे त्रिमूर्ती ज्यांनी अफाट प्रयत्न, अफाट मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, तेजस दादा असतील, आमचे जल्पेश दादा असतील, सुशील पाटील डायगर यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. भरपूर मेहनत, प्रचंड मेहनत. आज अखंड महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे, ती फक्त एक ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5. नहीं, बिल्कुल सही बताएं.
देखिए फील्ड में थोड़ा सा बदलाव किया जाए। भूषण पाटिल लेके जानते हैं कि महान खिलाड़ी हैं और सिचुएशन देखिए ना, सूरत देखते हैं, मुहूर्त देखते हैं और देखते हैं इस वक्त जितेश राउत टीम का जरूरत के हिसाब से क्या अटैकिंग बल्लेबाजियां करेंगे या और समय लेंगे। गेंदबाज विराज मुंडे फिर से बाहर तैयार है। देखिए यहाँ पर स्क्वायर कट खेले, यहाँ पर थर्ड मैन के ऊपर से गेंद जाता हुआ तेजी से यहाँ पर आउटफील्ड काफी तेज यहाँ पर और यही काम करना होगा भाई। नाम के साथ जी, रोटी पर घी और हर ओवर में अब बाउंड्री आना जरूरी है। बनवतात त्या क्रीडांगणावरती देखील चौकार आलाय आणि चौकाराने धावफलकाला गती मिळाली। धावसंख्या पिंट्या जोशामाल सांगतात 45 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय जबरदस्त फटका, आपण पहिले थांबले, बॉलला येऊ दिला आणि त्यानंतर स्मॅश केलाय। नहीं, बहुत बढ़िया सोच कही थी ना, बल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। बल लड़ना सिखाता है, बुद्धि जीतना सिखाता है। बहुत करीब से निकला भाई गेंद, लेग स्टंप को बेकार भी सकता था। वाइड का इजाफा एक्स्ट्रा से रन आता हुआ और कहते ना प्रथमेश, एक डाली में 2 फल होता है लेकिन एक पहले पकता है, एक समय पर पकता है। थोड़ा जितेश कहीं ना कहीं समय ले रहे हैं यहाँ पर, लेकिन देखते हैं समय का कितना इन्हें फायदा मिलेगा। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए इस वक्त 46 तक पहुंचे हैं और विराज मुंडे देखिए कमाल का संघर्ष करते हुए। किचू मुंडे का भी अच्छा स्पेल रहा विराज मुंडे को, लेकिन अभी तक कोई भी गेंदबाज को 2 ओवर का स्पेल कराया नहीं गया है। तो सब गेंदबाज से आजमा रहे हैं, जिसका बेहतर रहेगा दिन वक्त शायद उसका इस्तेमाल कर लेंगे। लेकिन अब देखते हैं जितेश राउत क्या शांत रहेंगे। नहीं भाई, ये देखिए कवर के ऊपर से खेला यहाँ पर, फील्डर से थोड़ा दूर था, 1 रन लेंगे और तेजी से भागते हुए और दूसरा रन भी यहाँ से कंप्लीट करते हुए। रनिंग बिटवीन में बड़ा अच्छा यहाँ पर प्रथमेश, कहते ना हाइयों में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए। 2 रनों के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा है यहाँ पर 48 रन। जबरदस्त बॅटिंग सध्या तरी आपण पाहतो। ऍक्शन रिप्ले आपण पाहूया, ज्या प्रकारे चौकार विराज मुंडेचा अगेन्स्ट तो कन्वर्ट केला गेला। फार सुंदर फटका आपण पाहिला, नजाकत देखील होती त्या फटक्यामध्ये आणि त्या फटक्याने धावसंख्येला गती देखील मिळाली। आता इथे 2 धावा मिळाल्या, अतिरिक्त धाव देखील एक आली। धावसंख्या आता आपण पाहतोय सध्या 48 वर। बहुत बढ़िया 48 रन अभी तक जितेश राउत के संघर्ष करें। ओ बल्ले का बारीक किनारा, कैच कैरी किया था लगभग सौरभ शायद सर्वेश थे फील्डर, यहाँ पर कैच लेना चाहिए था इस तरह से, क्योंकि जितेश राउत का आप क्या छोड़ रहे भाई। इनका पिछला मैच देख लीजिए, बल्लेबाजी दीजिए और प्रथमेश कहा जाता ना, अपनों को धोखा दुश्मन को मौका, बहुत महंगा पड़ सकता है। ऍक्शन पाहूया पुन्हा एकदा, ऍक्शन रिप्ले एक्झॅक्टली काय घडलं स्क्रीनवर। ओ प्रयत्न केला होता, सर्वेश तिथे होता, फार वेगाने बॉल पर्यंत आला होता पण हातातून अगदी झेल निसटला। 50-50 चान्स पण तुम्हाला आता इथे 100% मध्ये कन्वर्ट करावा लागेल। अब आतिश गोरबंटे को देखिए कुछ करना होगा बा, मौका मिला है तो सीधा स्ट्रेट खेलें भाई। सिंगल डबल देखिए ज्यादा रूम नहीं दे रहे हैं, लेन को लगातार देखिए आगे की तरफ रख रहे हैं। अब पहला जो शुरुआत में 1-2 मैच हुआ आपने देखा, प्रथमेश बहुत सारा शॉर्ट ऑफ लेन गेंद हुआ, गुलनेस में हुआ। इस बार देखिए ज्यादातर वाइड यॉर्कर कर रहे हैं और फुल लेन देखिए एकदम जड़ में रखने की कोशिश कर रहे हैं। लेकिन अभी देखिए टीम का हालत ऐसा है, 4 ओवर का खेल समाप्त हुआ है और 50 रन बनाए, अभी भी आने वाला 12 गेंद बचा है। प्रथमेश क्या लगता है, जिसे कहते ना मोटे हो जाने के बाद कपड़ा हो जाता है टाइट है, क्या मुकाबला बनेगा एक बिग फाइट? येस डेफिनेटली बनू शकतो, पण सध्या टेलिव्हिजन स्क्रीन मध्ये तुम्ही पाहता आमचा कॉमेंट्री बॉक्स, आमच्यासोबत शेरो शायरी के बेताज बादशाह बाबू शाह सर आहेत। स्कोररच्या भूमिकेमध्ये वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर फ्रॉम डोंबिवली आपले नवापड्याचे पिंट्या दादा आहेत आणि ते आमच्या सोबत सध्या ऑनलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये कुणाल मात्रे मॅन फ्रॉम कोणी आम्हाला जोडले गेलेत। हे आमचं कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहतात। नहीं, मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है, टाइट मैच भी बन रहा है, बिग फाइट। और जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट लाइव है, ये भी दे रहा है भाई अच्छा फाइट। अभी भी देखिए 12 गेंद बचा है, 50 रन बनाए यहाँ पर, लेकिन प्रथमेश यहाँ पर थोड़ी सी आग लगानी होगी भाई, चिंगारी लगानी होगी। क्राउड देखिए एकदम से खचाखच, लगभग 17-18 हजार से ज्यादा, एक सनसनी मुकाबला देखिए। कितना खुद को मेहनत में फ्राई कर रहा है और दोनों बल्लेबाज यहाँ पर आपस में बात कर रहे हैं कि कोशिश एक बार नहीं भाई बार बार कर रहा है, क्योंकि कामयाबी भी खुद तेरी कदम चूमेगी, लेकिन थोड़ा सा कॉन्फिडेंट लेवल हाई कर। कॉन्फिडन्स हाय ठेवावा लागेल, आत्मविश्वास। तुमच्या समोर कोण आहे याचा विचार तुम्ही करू नका, तुमचं कॅलिबर तुम्ही ओळखा, तुमची ताकद तुम्ही ओळखा आणि त्यानंतर मैदानामध्ये संघर्षाला सुरुवात करा। आणि आता खरा संघर्ष सुरू होणार आहे, बिकॉज सेकंड स्पेल मध्ये सर्वेश पाटील आलाय, ज्याने जेव्हा तो फर्स्ट स्पेल मध्ये 3rd ओव्हर मध्ये आला होता सर्वेश पाटील, त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि आता स्कोरबोर्ड वरती जी एकमेव विकेट पाहत आहेत ती त्याने मिळवली आहे। जय जलेश्वर वाडेकर संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आज टेडीपेल मध्ये चमकलाय त्याचा बॉलिंगने।
बहुत बढ़िया। देखिए इन्हें बुलाया भी गया है, एक तरह से मान लो लाया भी गया है। डगआउट के देखिए उदासी चेहरा बता रहे रनों की यहाँ पर जरूरत है। कितना फूलों की दुकान खोल और खुशबू के व्यापार कर रहे हैं भाई। सिंगल डबल के चक्कर छोड़ अब चौके छक्के लगा कर दरिया पार कर। अब थोड़ा सा देखिए मुझे लगता है दीपू माली तो यहाँ पर पहुंचे हैं, कुछ कैप लेकर जा रहे हैं, लेकिन कुछ मैसेज भी इसके साथ आया होगा क्योंकि स्कोर बोर्ड पर देखिए 50 धावा 1 विकेट से 4 ओव्हर कंप्लीट है। येस डेफिनेटली. आणि म्हणून तर मी उल्लेख केला होता की दीपू माळीचं येणं फार महत्वाचं होतं. बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस, बिकॉज यापूर्वीच्या मॅचमध्ये दीपूने चांगले फटके खेळले होते. प्रत्येक स्ट्रोक चांगलं ऑफर करत होता. भरपूर सुंदर शॉट सिलेक्शन त्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. सो कुठेतरी बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस क्वेश्चन मार्क उचलतात. आतिश गोडविंदे देखिए वही काम करने के लिए गए थे, ऊंचाई पर दी है, लंबाई की कमी है यहाँ पर। कई थी ना शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था। आतिश का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन। दीपू देखिए आ गए अब मैदान पर है। ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ज्या प्रकारे झेल घेतला गेला. ऑन साइडला स्ट्रोक ऑफर केला गेला. बॉल बराच काळ हवेमध्ये होता. विकेट कीपर देखील वेगाने धावत आले होते, पण ज्याने यापूर्वी झेल ड्रॉप केला होता योगेश भोईरचा, त्याने आता कोणती चूक केली नाही. चूक सुधारली गेली लगेचच बाबू सरांनी. एक चांगला झेल हिमांशु म्हात्रे देसाईचा आपल्याला पाहायला मिळाला. 11 गेंद अभी बचाया, आखिरी का अंतिम गेंद, लेकिन दीपू माली दबंग, एक दबंग इनिंग का फिर से एक बार जरूरत है। कहते ना उदास होने के लिए उम्र पड़ी है, उठो संघर्ष करो सामने। 11 गेंद अब पड़ी है भाई, अब 11 गेंद के ऊपर कम से कम 25 रन भी ढूंढ ले तो फिर भी देखिए एक अच्छा फाइटिंग टोटल तक पहुंच पाएंगे। जैसे कहते तो फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है और क्रिकेट में एक अच्छी टोटल तक पहुंचने के लिए कहीं हिट कहीं सिक्स मारना पड़ता है। दबंग दीपू देखते हैं किस अंदाज में, और सर्वेज देखिए यहाँ पर मुश्किल बना रहे हैं, तभी तो उन्हें दूसरा ओवर के लिए बुलाया गया है। दूसरा स्पेल और 22 से देखिए एक रन आता हुआ यहाँ पर बहुत मुश्किल बना रहे हैं यहाँ पर सर्वेश की गेंदबाजी। फार सुंदर गोलंदाजी करतोय सर्वेशने, इम्प्रेस केलंय. वाडेगडचा हिरा आज अक्षरशः चमकला. क्लोज अँगलने आपण पाहूया, पुढ्यातून बाहेर काढतोय. दीपूने ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जरूर होता, पण त्यानंतर तो मिस झाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. लेग ब्रेक, सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सर्वेश पाटीलची. जबरदस्त, कौतुक करावं तितकं कमी आहे सध्या सर्वेशचं. बहुत बढ़िया, इस ओवर के बाद जिक्र करेंगे जिन्होंने अच्छा इस टूर्नामेंट में साथ दिए हैं। आगे निकले कदमों का इस्तेमाल किया यहाँ पर, सीधा फील्डर थे यहाँ पर जितेश राउत, बड़ा विकेट इस वक्त गिरता हुआ। दर्शक मांडेकर देखिए यहाँ पर कैच लिए, यहाँ पर कहते ना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया, और जितेश राउत के आउट होने के बाद यहां से सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया। ऍक्शन रिप्ले आपण पाहूया आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. एक्झॅक्टली कशा प्रकारे ही विकेट मिळवली. फार सुंदर झेल अगदी डीप लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळाला. कॅच देखील अप्रतिम होतं. व्हेरी गुड जजमेंट, फार चांगलं जज केलं त्या कॅचला, आणि तितका सुंदर बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. सर्वेश पाटील सध्या तरी फार चांगली कामगिरी करतोय. पहिल्या स्पेलमध्ये थर्ड ओव्हरमध्ये जेव्हा आला लास्ट बॉलवरती बाउंड्री, त्या ओव्हरमध्ये आल्या 6-1 विकेट, आणि आता सर्वेश पाटील पुन्हा आला. विकेटने सुरुवात, मग 22च्या स्वरूपात धाव, आणि पुन्हा एकदा इम्पॉर्टंट विकेट. ज्या बॅटरने पाठच्या मॅच मध्ये 48 बनवल्या होत्या त्याने 34 बनवल्या, पण अखेर त्या वादळाला शांत केलं सर्वेशने. बहुत बढ़िया देखिए सर्वेश, कमाल की गेंदबाजी. घिसर के खाव लीजिए, खोले खाव लीजिए, काटे खाव लीजिए, नीलचे खाव लीजिए, जो भी यहाँ पर दिवाळी गावचे आमचे रितेश दादा कोळी यांना मी विनंती करतोय की आपण मंचावरती या. रितेश दादा, स्वागत आहे आपलं. बहुत बढ़िया सर्वेश देखिए आग उगल रहे हैं, फिर से एक बार देखिए ऊंचाई भरी है, क्या लंबाई कंप्लीट करेगी यहाँ से, उआना 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 उआना, ग्रेट कैच। और सर्वेश ने बता दिया भाई यहाँ पर कि उजाला मिल जाए अपने टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा।
दिया। सर्विस ने अपने गेंदबाजी दिखाए, प्राइड दिया था। नए बल्लेबाज थे, उन्हें पता है कि टाइमिंग उतना अच्छा कर पाएंगे या नहीं, नजरें जमा नहीं है, ये सीखने वाली काफी चीज है। आमंत्रण दिया था, एक दावत रखा था उनके सामने और उन्होंने बड़े हिट के लिए यहाँ पर लालच बनाई थी, बड़ा हिट खेलने गए, लेकिन ऊंचाई तो भर दिए थे, लंबाई की कमी बढ़ गई थी। थोड़ा मुश्किल बना यहाँ पर, लेकिन अभी भी नामुमकिन नहीं है, क्योंकि मैदान के अंदर अब दीपू माली देखे, इनका थोड़ा स्ट्राइक पर, और शुभम गौली देखे यहाँ पर अब साझेदारी नहीं कहते ना, सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन अब दिल में आंधी होनी चाहिए। मॅग्निफिसंट नवी मुंबईला आता त्यांचा खेळ अजून द्विगुणित करावा लागेल, अजून अटॅकिंग अप्रोचने आता बॅटिंग करावी लागेल, बिकॉज आता स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर बाबू सर अगदी 51 धावा धावफलकावरती या ओव्हरचा आपण विचार केला तर पिंट्या आम्हाला सांगतील, पिंट्या दादा अगदी एकही धाव अजून आली नाही, एक जी आली ती 22च्या स्वरूपात, म्हणजे बॉलरच्या खात्यामध्ये पिंट्या दादा धाव अजूनही नाहीये। नहीं, पिंटिया दादा बता रहे हैं भाई, इंसान पाउडर लगाते हैं नहाने के बाद, ये बैटर बाउंड्री कब लगाएंगे भाई? क्या अभी कुछ बचाए गेंद भाई? वो कंप्लीट होने के बाद कुछ नहीं होना है, जो भी करना है आपको अभी करना होगा। बचाए यहाँ से, देखिए सुबर का ये गेंद है, कुल मिलाकर 7 गेंद, अच्छा स्कोरिंग देखिए, लगातार जानकारी दे रहे हैं कितनी गेंद से बाउंड्री आया नहीं है। आसान नहीं रहता है भाई, मालिक बनने के लिए पहला मजदूर बनना पड़ता है। ये देखिए खिंचकर मारना चाहते थे, शॉर्ट मिड विकेट नहीं है, बड़ा गैप है, वहां पर दूसरा रन आ सकता है। और प्रथमेश कहते हैं अगर शमशान में पान का टपरी हो तो खरीदने वाला कहां से हो? गेंद ऐसे जगह गिरा, जाना फील्डर था ना दर्शक था, लेकिन सर्विस के लिए एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए। क्या कमाल का स्पेल डाला भाई, उन्होंने बता दिया कि हमें गालियां सुनने की आदत नहीं है भाई, हमें तालियां सुनने की आदत है। प्रथमेश, क्या इन्हें साउथ अफ्रीका के साथ टेस्ट मुकाबला है, क्या इनका चयन कर लेते हैं? कमाल की गेंदबाजी। येस, अगदी जबरदस्त गोलंदाजी टेलिव्हिजन स्क्रीनवरती आता आपल्याला सर्व्हिसचं प्रदर्शन पाहायला मिळेल। ॲक्शन रिप्ले आपण पाहूया, 2 षटकांचा कसा स्पेल राहिला। लेग ब्रेक फार सुंदर हाताळले सर्वेशने, पडल्यानंतर प्रत्येक बॅटरला बाहेरच्या दिशेने वळण घेणारे बॉल एकामागोमाग एक। ॲक्शन रिप्ले हा शरीरावरती येणारा बॉल आपण पाहिला सरळ रेषेत, अगदी तिथे देखील आपण पाहिलं तर एक विकेट मिळाली, हिमांशूचा चांगला झेल तिथे आपण पाहिला आणि इथून मात्र दीपू माळीला बीट केलं, पुन्हा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जितेश राऊतचा तो देखील फेल गेला आणि तिथून मात्र नौक्या आलेल्या फलंदाजांना देखील इथे शांत ठेवण्यामध्ये यश मिळालं। आणखीन एक विकेट खरं तर ही आपण पाहतोय साहिल शेखची देखील आपल्याला स्क्रीनवर दाखवली जाते, ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक बॉल होता, खरं तर तो बॅटरला रीड करता आला नाही आणि तिथे देखील आपण पाहतोय कोणती धाव नाही। 2 षटकांचा स्पेल सर्वेश पाटीलचा राहिला, त्याने धाव संख्या अवघ्या 8 खर्च केल्या आणि 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये। कल्याण वाडेघरचा कोहिनूर हिरा आज वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजेवरती चमकताना आपल्याला पाहायला मिळाला। बहुत बढ़िया, आपने अच्छी बात बताई सर्वेश का। देखिए हमने रिप्ले देखा पूरा, 6 गेंद कैसे के डाले, और ये 6 गेंद देखकर मुझे ऐसा लगा जिसे बल्लेबाज को परेशान करे ना। प्रथमेश, एक समय मैंने बचपन में देखा था, वो गेंदबाज जो हिंदुस्तान के लिए खेला था, केविन पीटरसन को काफी परेशान किया था। पिंटासोर जैसे कहते हैं ना, कटोरी कटोरी में भिगा आंवला, और सर्वेश ने ऐसा गेंदबाजी किया जैसे याद दिला दिया हमें पीयूष चावला। केविन पीटरसन को बहुत परेशान किए थे पीयूष चावला ने जब इंग्लैंड टीम आई थी भारत पर। लेग ब्रेक देखिए, मैं इसलिए कहा कि साउथ अफ्रीका के खिलाफ जो टेस्ट मैच है ना, हमारे पास टेस्ट में लेग ब्रेक की कमी है। हम लेफ्ट हैंड गेंदबाजों से वो काम करा रहे हैं, चाहे कुलदीप से लीजिए चाहे सर जडेजा से लीजिए, लेकिन चलेंगे मैच की तरफ। 6 गेंद अभी भी बचा है, अभी भी काफी कुछ उम्मीद बचा है। टीम का टोटल देखिए 53 है, कम से कम 15 या 17 रन इस ओव्हर में छोड़ना होगा। आणि बाबू सर, जेव्हा सर्वेश पहिल्या स्पेल मध्ये आला तेव्हाच मी सांगितलं होतं की या खेळपट्टीशी सर्वेशचं काही वेगळं नातं आहे। या खेळपट्टीवरती गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणती स्पर्धा असू द्या, ती ग्रामीण वर्ल्ड कप, मकर संक्रांत चषक असो किंवा नीलजे नाईट असो, प्रत्येक स्पर्धेमध्ये बहारदार कामगिरी पाहिली आहे। तैयार, अब आखिरी ओवर देखिए, दर्शन मांडरेकर को देखिए पर गेंदबाजी में लगा दिया आइकॉन और चैलेंज कर दिया, अंपायर कॉल वाइड है, लेकिन बॅटर शफल झालाय की नाही आता हे देखील पाहिलं जाईल। या सगळ्या गोष्टी आता पाहिल्या जातील, कंट्रोल रूम मध्ये चेक केल्या जाईल। दीपू माळी, दीपेश माळी, टायगर ऑफ मानकोली मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो। यापूर्वीच्या मॅच मध्ये मॅग्निफिसंट नवी मुंबईसाठी आपण पाहिलं तर 2 षटकारांच्या मदतीने 16 धावांचं बहुमूल्य योगदान बाबू सर त्यांनी देखील दिलं। पण आता असं वाटत नाही तुम्हाला की थोडा लेट झालाय दीपू माळीला मैदानामध्ये येण्यासाठी? बहुत बढ़िया, देखते हैं तीसरा अंपायर का जब तक डिसीजन आता है। प्रथमेश अच्छा आप साथ देते हुए, कितना हमारी ताकत का अंदाजा हमारे जोर से नहीं, कमेंटेटर के शोर से पता चलता है। वो सर्वेश की गेंदबाजी जो हमारे कमेंटेटर बॉक्स में थोड़ा सा पर शोर था, जोश था, जज्बा था, और क्राउड एकदम से शांत था।
डिसीजन पेंडिंग है। देखिए इस वक्त जब तक तीसरा अंपायर का डिसीजन आए। प्रतिमेश क्या लगता है माहौल देखकर यहाँ पर जिस तरह से हमारे तीनों अर्धनजर ने मेहनत की है, खूब मेहनत की है भाई। यहाँ पर तेजी ज़्यादा पाटिल लीजिए, हमारे जलपेश ज़्यादा भूल लीजिए और पैड डिलीवरी देखिए यहाँ पर खुश रहेंगे। यहाँ पर रिव्यू लगभग यहाँ पर सक्सेसफुल होता हुआ। कह देना तुम समंदर के हकदार हो और हम कतरे के। तैयार गेंदबाज दीपू माली देखिए भाई ये शांत नहीं रहेंगे भाई। भले बल्ले का पीछे पीछे नहीं है लेकिन फाइन लेग को चिरता हुआ बताता हुआ भाई वार देर से करेंगे पर गहरा करेंगे। मिळाला आणि खराब बॉलचा अगदी योग्य समाचार घेतला बॅटर दीपू माळीने। फाईन लेगला केजू मुंडे पाहतच राहिले। बॉल फार वेगाने ट्रॅव्हल झाला डीप लॉंग लेग च्या दिशेने अगदी बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळाला। चौकार आला आणि चौकार भरपूर दिलासा देतोय सध्या आणि धावसंख्या 57। नहीं डगआउट तो जाएगा भाई। अर्जुन एक मार बाबा, अर्जुन एक मार है। हर गेंद के परवार अर्जुन एक मार बाबा, अर्जुन एक मार और गेंद को पहुंचा देगा यहाँ पर दूर 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 और अंपायर ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे। एक बार सफल हो जाइए भाई, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे। जो दीपू माली ने देखिए यहाँ पर गियर बदला है। एक्झॅक्टली ज्या प्रकारची तो बॅटिंग करतोय म्हणून मी सांगितलं की त्याला येण्यासाठी उशीर झालाय, कारण त्याचं कारण जो मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग करतोय आज दीपू माळी अक्षरशः गरजलाय या क्रीडांगणावरती। मागच्या मॅच मध्ये देखील बहुमूल्य योगदान 16 धावांचं। या मॅच मध्ये देखील आपण पाहतो एक चौकार एक षटकार त्याचा बॅट बंद आलाय। टायगर ऑफ मानकोली हा वाघ आहे आणि आता वाघाने डरकाही फोडली है मैदानात। बहुत बढ़िया देखिए जरूरत है इस मूवमेंट के पर। दीपू माली देखिए दबंग दीपू देखिए हमारी ताकत का अंदाजा मत लीजिए। हम वो परिंदे हैं सीधा पिंजरे को लेकर उड़ते हैं, लेकिन अब देखते हैं पिंजरा का भिवंडी तक पहुंचेगा क्या। कमाल की टाइमिंग यहाँ पर है। कामयाबी हाथों के लकीरों में नहीं माथे के पसीना में होता है। टीम का स्कोर देखिए 63 तक पहुंचा है। एक आइकॉन गेंदबाज के सामने इस वक्त जाने दिया यहाँ पर अंपायर देखिए वाइड का इजाबा। एक्स्ट्रा से रन आता हुआ। कितना ऊपर वाला भी जब देता है ना प्रतिमेश छप्पर फाड़ के देता है। 64 पर 4। मानकोली गांव में जाकर ढिंडोरा पिटवा दो भाई, अब माली मार रहा है। अगर नदी ही रास्ता है तो फिर तैरना ही पड़ेगा। यहाँ पर दीपू माली ने बता दिया, लेकिन देखते हैं कितना लंबा तैरेंगे। तैरना है तो भाई समंदर में, लेकिन उसके बाद देखिए फंस गए यहाँ पर। ओ क्या छूट गया भाई यहाँ पर। चिंगो ये क्या हो गया भाई। लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया भाई। थोड़ा नाखून से दीपू माली से और यही कह के जा रहे हैं भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार नहीं लूट लिया घर यार का। पण कॅचेस ड्रॉप झालेल्या आहेत त्या कुठेतरी आता मनामध्ये शंका निर्माण करतात की फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये कुठेतरी आता जी कमी जाणवते ती भरून काढायची आहे। कुंडी मत खटखटाना सरनाटा है जमाना। हो सके तो और एक आग बड़ा हिट फिर एक फाइटिंग टोटल तक पहुंच सकते हैं। दबंग दीपू देखिए आखिरकार उन्होंने भी घुटना टेक दिया। स्लोअर गेंद पहचान नहीं पाए यहाँ पर और आखिरकार देखिए बता दिया भाई यहाँ पर दर्शन बांधे कर रहा है कि मेरी बहादुरी की सूरत है दूर दूर और जो भी मुझसे टकराएगा वो पछताएगा जरूर। लंबी कद के गेंदबाज है और कद का फायदा लेते हुए गेंद को फ्लाइट किया लेकिन स्लोअर गेंद किया। जरूर शॉर्ट फाईन लेग मध्ये केजू मुंडेचा चांगला झेल देखील तिकडे आपल्याला पाहायला मिळाला। ऍक्शन रिप्ले ऑन साइडला लॉफ करायचा होता। बॅटच्या खालच्या भागावरती थोडी वरची कडा लागली आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर चांगला झेल शॉर्ट फाईन लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या अँगलने ऍक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती घर बसले प्रेक्षक देखील एन्जॉय करतात आणि स्ट्रीमिंग आवडली असेल तर जीटीसी सबस्क्राइब करायला हरकत नाहीये। फार सुंदर टेलिकास्ट आपण पाहतोय। प्रत्येक अँगलनं एक्झॅक्टली ग्राउंडच्या आतमध्ये मैदानावरती काय घडतंय ते तुम्हाला दाखवलं जातंय। खडानखडा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते। ग्लोबल टेनिस क्रिकेट अभी देखिए 2 गेंद बचाए। बहुत बढ़िया देखिए लाइव टेलीकास्ट दिखाते हुए। एक बॉल है थोड़ा सा मैच रुका है। थोड़ा कैलकुलेशन देख लेते हैं यहाँ पर। स्कोरर हमारे और जो स्क्रीन है आखिरी गेंद देखिए यहाँ पर थोड़ा सा होता है भाई बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें, लेकिन दर्शक बांधे कर आखिरकार देखिए पर क्या भाई यहाँ पर 2 फील्डर के बीच में पहला रन लेंगे तेजी से दूसरे के लिए भागते हुए और
दूसरा रन भी कंप्लीट किए, अब तीसरे के लिए भी भागते हुए भाई यहां से, लेकिन कहते हैं ना बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी। 2 रन कंप्लीट। जयवंत दादा 66 बना है, 67 का टार्गेट। जयवंत दादा पाटील यांना विनंती करेन की आपण मंचावरती या, आमच्या अतिथी कक्षावरती यायचं आहे, आपला सत्कार इथे नक्कीच केला जाईल। 67 का टारगेट है यहाँ पर, कमेंट्री बॉक्स पर देखिए छोड़ेंगे तो आवाज है। सुशील दादा पाटील टायगर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात। जबरदस्त खेळ पूर्वार्धाचा आपण पाहिला, मजा आली या मॅच मध्ये। पूर्वार्धामध्ये जबरदस्त खेळ राहिलाय, उत्तरार्ध अजूनही बाकी आहे। ये तो ट्रेलर है मेरे भाई, पिक्चर अभी बाकी आहे। जोडले जीटीसी सोबत, पण सध्या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अतिथी मान्यवरांचा सन्मान आपण करतोय। जयवंत दादा धन्यवाद, मनापासून आपला आभार आम्ही व्यक्त करू, वेळात वेळ काढून आपण आलात। नाथ भक्त आमचे उंबरलीचे सुप्रसिद्ध क्रिकेटर, सध्या 40+ क्रिकेट देखील धनावून सोडलंय, सचिन दादा भोईर यायचा आपण आपला देखील इथे सन्मान आम्ही करणार आहोत। आणि जल्पेश दादा या आमच्या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक जल्पेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय। आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पाहत आहोत, आपल्या मंचावरती केला जातोय। वडवलीचे आमचे मनोहर दादा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। दादा देखील विनंती असेल की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा। मनोहर दादा या आपण, मनोहर दादांचा देखील इकडे आपण आपल्या मंचावरती सन्मान करतोय। पुन्हा एकदा जेटीसीचे सर्व आमचे जल्पेशजी भोईर दादांच्या शुभ हस्ते आपण इथे शुभ सन्मान आपल्या मंचावरती पार पाडत आहोत। मायशिप द शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, एक सुंदर मोमेंटो ठाणे जिल्हा प्रीमियर लीग च्या वतीने आपण दादांना देऊन सन्मानित करतो। धन्यवाद दादा। पंकज दादा देखील विनंती असेल की आपण देखील यायचं आहे। टायगर्स आमचे उद्योजक आणि दोन्ही आता पराभूत झालेल्या संघांना नवीन संधी, एकमेकांच्या अगेन्स्ट खेळून एक सामना जिंकून पुढे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याची दोन्ही टीमला विनंती असेल की कॅप्टन या आपण। सर टॉस साठी दोन्ही संघांचे संघनायक आपण यायचं आहे आणि सचिन दादा भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस देखील इथे करणार आहोत। खिडकाईचे आमचे महेश पाटील स्वागत आहे आपलं देखील। खिडकाई संघाचं देखील आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली हंगामाची। शुभम स्ट्रायकर्स आणि त्यांचा अगेन्स्ट श्री गजानन डेव्हलपर मांडा, दोन्ही संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय की आपण यायचं आहे। टॉस इथे केला जाईल। जीत भोईर टॉस साठी मला वाटलं आलेत की काय, मंचावरती आलेले आहेत, त्यांनी पहिले सांगितलं नाही। जगन्नाथ आपण देखील या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे। मॅच सुरू होण्यापूर्वी टॉस करणं हे फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा। दोन्ही संघांच्या संघनायकाला आम्ही विनंती करीत आहोत टॉस साठी लवकर या प्लीज। सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहतात हे विहंगम दृश्य, बर्ड आय व्ह्यू ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या क्रीडांगणाचं टिपलेलं हे क्षणचित्र। फार सुंदर क्रीडांगण, ऐतिहासिक क्रीडानगरी या पंचक्रोशीतील आंतरराष्ट्रीय स्तराचं हे मैदान तुम्ही पाहत आहात। ज्या क्रीडांगणावरती खेळण्याची आतुरता प्रत्येक खेळाडूला असते, ज्या स्पर्धेमध्ये खेळण्याची आतुरता प्रत्येक खेळाडूला असते, ती स्पर्धा म्हणजे ठाणे जिल्हा प्रीमियर लीग, TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा आपण आनंद घेत आहात। 5वं पर्व, लुझर दोन्ही टीमचे कॅप्टन लास्ट कॉल, आपण टॉस साठी लवकरात लवकर या। ड्रोन कैम की मदद से बहुत ही दिलनशी दिल फरेब नज़ारा दिखाया जा रहा था।
अब सर्दी बढ़ती भी और इस तरह के लक्ष्य इतने आसान भी नहीं रहेंगे। पहले इनिंग में आंखों देखा सुना रहे थे प्रथमेश ठाकुर और उनका साथ निभा रहे थे रायगढ़ की AK-47 आवाज की बाबू शाह। मेरे साथ सर कुणाल दाते जुड़ चुके हैं। 67 का लक्ष्य, थोड़ा क्लाइमेट सर ठंडा हो चुका है और ऐसे समय में अगर गेंदें रुक कर आती है तो बल्लेबाज के लिए इतना आसान नहीं रहेगा। और ये जो बैटल है नाजिम गुल्ली वर्सेस भूषण पाटील, टॉसची प्रक्रिया आपण थोडक्यात पूर्ण करून घेऊया। फक्त डिसिजन सांगा, आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ। उंबरलीचे आमचे लेजंड क्रिकेटर 40+ क्रिकेट देखील आता सध्या जबरदस्त खेळतात सचिन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस GTC आणि TDPL कॉल। शुभम स्ट्रायकर्स टीमचे कॅप्टन करता TDPL कॉल आणि TDPL झालेलं आहे। फक्त डिसिजन सांगा। फिल्डिंग खूप शुभेच्छा मॅचसाठी। न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, शुभम स्ट्रायकर्स टीमने जिंकलाय टॉस आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय। जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये दोन जबरदस्त समालोचक की मॅच रंगवण्यासाठी आपल्या सेवेत हजर आहेत, कुणालजी दाते सर आणि जाऊया सिद्दीक बाबे सरांकडे। इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू। धन्यवाद प्रथमेश ठाकुर। गुगली से शुरुआत की, वहां पर नाजिम गुल्ली ने टर्न किया था, शॉर्ट फाइन लेग पर गेंद गई, कोई रन नहीं। नाजिम गुल्ली इस मर्तबा खींच के मारा, एलिवेशन नहीं है, पीछे खिलाड़ी है मिड विकेट पर। भूषण पाटिल 0 पे आउट। बड़ा झटका लगता हुआ यहां पर। खेलना चाहते थे स्क्वायर लेग पर लेकिन गेंद चली गई वाइडिश मिड विकेट पर। होतोय आणि नाजिम गुल्लीने जाळ्यामध्ये अडकवले। पहिला बॉल मागे गेला डाऊन द लेग आणि त्याच्यानंतर दुसरा बॉल फिरवण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये झेल टिपला गेलाय। भूषण पाटीलची विकेट आली आहे। भूषण काहीसा समजवतोय नाजिमच्या विरुद्ध कसं खेळायला पाहिजे, परंतु नाजिम गुल्लीने मस्त एक स्लिप ठेवली, एक शॉर्ट फाईन लेग ठेवला आणि त्याच्यानंतर बॉल पडल्यानंतर बाहेर जाणारा होता, जास्त शफल झाला आणि त्याचमुळे बॉडी बॅलन्स नव्हता। हा फटका एलिव्हेशन आणि डिस्टन्स दोन्हीही मिळालेलं नाहीये भूषणला आणि जावं लागलं डगआउटच्या दिशेने। देखिए भूषण पाटिल को पता था कि फिर से गुगली आएंगी, तैयार थे वो, लेकिन बल्ला कहीं ना कहीं पहले ही क्लोज कर दिया उन्होंने, यही कारण था कि आउट हो गए। दोस्तों आप देख रहे हैं TDPL सीजन 5 प्रेजेंट पेशकश GTC जलपेश भुईर, तेजस पाटिल और सुशील पाटिल। नए बैटर मैदान में आए हैं अजय भुईर, शॉर्ट गन ऑफ दीवा के नाम से जाने जाते हैं। दोनों क्रिकेट के लिए मशहूर है, लॉन्ग हैंडल भी यूज करते हैं और निचली बैकलिप से प्लेसमेंट बहुत जबरदस्त करते हैं। नाजिम गुल्ली अजय भुईर के लिए लक्ष्य है 67 रनों का, जो इतना आसान भी नहीं लग रहा है। गुल्ली की गेंद, इस मर्तबा क्या कुछ हुआ है, गेंद कॉरिडोर अनसर्टिनिटी से पहुंची है, बिल्कुल विकेटों के ऊपर से। अंपायर का इशारा 22, बाल बच गए अजय। चांगली बॉलिंग नाजिम गुल्लीची आणि नाजिम गुल्ली याच्यासाठी तर जाणला जातो। पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेला तो आला, खरपूस समाचार घेतला अयूबने त्याचा, परंतु त्याच्यानंतर या संपूर्ण खेळपट्टी आणि वातावरणाशी ऍडजस्ट केलं। हा बॉल पा जास्त शफल होऊन स्वाईप करण्याचा प्रयत्न होता बॅटने, परंतु स्टंपच्या जवळून गेलाय बॉल मागे। 2 धावा मिळतात बायच्या स्वरूपात। नाजिम गुल्ली कसी हुई फील्डिंग में गेंदबाजी कर रहे हैं, पहले मैंडेटरी पावर प्ले में, अब की बार रिवर्स खेलने की कोशिश, लगातार गेंदों को अंदर की जानिब काट रहे हैं, जोखिम बड़ा रन पूरा करते हुए लेग बाय। चांगली बॉलिंग या ओव्हर मध्ये अजूनही बॅटने धाव आलेली नाहीये। बायज लेग बायच्याच धावा येताना असताना आपल्याला पाहायला मिळतात। हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आणला, परत एक वेळा नाजिम गुल्लीचा हा रॉंग वन आहे आणि त्याचमुळे हा जर बॉल दीपूच्या हातात सापडला असता तर चित्र वेगळं राहिलं असतं। आणि इथे मात्र तोपर्यंत कंप्लीट झालेली ती धाव पाहायला मिळाली। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा। कमाल की गेंदबाजी कर रहे नाजिम गुल्ली, उंगलियों के जादूगर। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को, उछाल दिया लॉन्ग ऑन के ऊपर तारामंडल में।
6 रन। फटका स्टेप आउट करत असताना डाऊन दी ग्राउंड ऑन साइडला धमाकेदार फटका, बॉलच्या रीच पर्यंत पोहोचला यावेळेला केतन. आणि ज्यावेळेला गोलंदाज अशा पद्धतीने बॉल फिरवतो, तुम्हाला बॉल पर्यंत जावं लागेल, बॉल तुमच्याकडे येणार नाहीये, आणि तेच केलं केतनने. पदल लालित्य खूप दर्जेदार होता आणि त्याचमुळे हा षटकार आला त्याच्या बॅटमधून. कमाल का स्ट्रोक, आसान नहीं होता है स्पिनर के आगे डांसिंग द ट्रैक जाकर इस तरह के शॉट खेलना। साथ जुटाइए, हिम्मत जुटाइए, क्योंकि हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है तब ठान लिया जाता है। रिवर्स खेलने की कोशिश तेज किया था परिवर्तन के तौर पे, वहां पर पैरों से टकराई, कोई रन नहीं। 1 ओवर की समाप्ति, रन बने 9, विकेट गिरा है 1, लेकिन जो विकेट गिरा है वो सबसे बड़ा विकेट। यस, मागच्या मॅच मध्ये अर्धशतक केलं होतं भूषण पाटील या खेळाडूने, आणि त्याला सिल्वर डकवर परत पाठवले नाझीम गुल्लीने या ओव्हरच्या दरम्यान. दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली आणि त्याचमुळे तो दबाव जो आहे तो हर्षिका स्पोर्ट्सवर पहिल्या ओव्हर पासून बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय नाझीम गुल्ली. दीपू माळी आता एक टीम मीटिंग घेतोय, सगळ्यांची चर्चा करतोय कशा पद्धतीने प्लॅनिंग असावं, कारण 67 धावा एक चांगलं टार्गेट सेट झालं या मॅच मध्ये. अभी भी बचे हुए 5 ओवर में 58 रन चाहिए। देखिए आस्किंग रन रेट इतना माने नहीं करता है, लेकिन अब धीरे धीरे ड्यू फैक्टर माने करेगा। सम्मानीय विनोद पाटिल जी, महाराष्ट्र सचिव संताप, हमारे बीच में आ चुके हैं। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं TDPL में। वेलकम सर। गेंदबाजी में दूर वाले छोर से मोर्चे पे लगाया गया है इस वक्त सौरभ मात्रे को, बहुत ही कामयाब रहे थे पहले मैच में। अजय भुईर अकॉर्डिंग दी कंडीशन बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं। फील्ड की जमावट पे नजर डालते हैं। मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर है, एक पॉइंट रखा गया है बल्ले के करीब 30 गज के दायरे में। शॉर्ट फाइन लेके शॉर्ट थर्मैन है सौरभ मात्रे। अजय भोईर को लेट कट किया, कमाल की फील्डिंग, लेकिन कमाल की रनिंग बिटवीन द विकेट। ओव्हर थ्रो हुआ, बैकअप करने में देरी भी, 2 रन। चांगली सुरुवात झाली आहे बॉलिंग मार्कवर असताना सौरभ मात्रेसाठी. सौरभ मात्रेने मागच्या मॅच मध्ये अफलातून गोलंदाजी केली होती, एक चांगला ऑलराऊंडर याचा उल्लेख मी मगाशी देखील केला होता. परंतु अजय भोईर असा खेळाडू आहे जो नेहमीच गॅप शोधण्यासाठी जाणला जातो. केतन पाटील वडूनगरचा खेळाडू आहे, नक्कीच दक्ष जे चांगले एडिटर आहेत, सगळ्यात मोठा फॅन आहे केतनचा. आणि सध्या आपण पाहतोय केतनकडून ती अपेक्षा वाढली आहे. 11-1 अशी परिस्थिती. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर. इस मर्तबा अजीबो गरीब शॉट खेला है, फील्डर नीचे आ रहे हैं और अजय भुईर का काम तमाम होता हुआ दूसरा झटका लगा है यहां पर टीम हर्षिका 11 को। करू शकत नाही, परंतु पॉवर प्ले फोडणे तेवढं गरजेचं आहे. भूषण आउट झाल्यानंतर तो दबाव सातत्याने कायम आता हर्षिका 11 या टीमवर आहे आणि ते दिसतंय इथे ज्या पद्धतीने फलंदाज आउट झाला. जास्त बाहेर येऊन शफल होऊन इम्प्रोवायझिंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हे अत्याधुनिक फटके आहेत नक्कीच, नो डाऊट, परंतु कधी कधी रिझल्ट येतो या फटक्यांवर, कधी कधी मात्र तुम्हाला बर्बाद होऊन ग्राउंडच्या बाहेर जावं लागतं आणि तेच झालं. फलंदाज
अजयच्या बाबतीत. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय करण बेडेकर. एक चांगला बॅटर आहे करण बेडेकर. आगासन टीमसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आलाय आणि ॲज अ सलामीवीर म्हणून तो नेहमीच आगासन टीमसाठी खेळताना पाहायला मिळतो. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर दोन फलंदाज बाद झाल्यानंतर आलाय. पाहूया या कंडिशनचा तो कसा फायदा उचलतोय. करण बेडेकर आहे नंबर 4 पे. आपने बहुत सही फरमाया कुणाल सर, दो धारी तलवार रहती है इस तरह के शॉट्स. ऑफ स्टंप के बाहर स्लाइस किया, पहले बाउंस पे लगभग डिपिच गली पे गेंद पहुंची है. 1 रन. कमाल की बॉलिंग करें सौरभ मात्रे. मानो ये तय करके आए कि ऑफ स्टंप और उसके करीबी गेंदों को रखेंगे. 12 रन. पॉवर प्ले सध्या सुरू आहे. सौरभने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 9 बॉलचा खेळ संपलाय. तो दबाव बनलाय आता बॅटिंग करणाऱ्या साईडवर, कारण 67 धावा अंडर फ्लड लाईट्स दव पडत असताना एवढे काही सोपं टार्गेट नाहीये. इस मर्तबा रिवर्स खेला है, ये गजब का शॉट है और गेंद निकल गई है. बहुत ही फ्लैट. अंपायर के इशारे का इंतजार. बॉल होता. ओव्हर नंबर 2 चा सध्या खेळ सुरू आहे आणि हर्षिका 11 या टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले. त्याच्यामध्ये केतनच्या बॅट मधून एक सिक्सर आणि एक चौकार आलाय. केतन बहुत अच्छे टच में लग रहे हैं. हालांकि विकेटों के बीच में भागने में भी केतन पाटिल बहुत तेज हैं. सौरभ मात्रे सामना करेंगे केतन पाटिल. 16 रन 2 विकेटों के नुकसान पे 67 का पीछा कर रही है. ओ बढ़िया गेंद गुडलेन पे पड़ने के बाद अतिरिक्त रफ्तार से आई थी केतन के सामने. लेग बाय का इशारा. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 17. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे पॉवर प्लेचा. पॉवर प्ले जर आपण पाहिला तर पहिल्या पॉवर प्ले मध्ये दर्शन बांदेकरच्या विरुद्ध 22 धावा आल्या होत्या. पहिल्या डावामध्ये केजू मुंडेने 9 धावा खर्च केल्या होत्या, म्हणजे ऑलमोस्ट 31 धावा आल्या होत्या पॉवर प्लेच्या दरम्यान. थोडासा पिछाडीवर हर्षिका 11. त्याचं कारण आहे सौरभ मात्रेचं चांगलं षटक. 7 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात आणि पहिल्या ओव्हरमध्ये नाझिम गुल्ली याने देखील चांगली गोलंदाजी केली. 9 धावा जरी आल्या असतील, मात्र खऱ्या जर पाहिल्या तर फक्त 6 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. एक्स्ट्रा 3 आल्या होत्या. आपकी बार सीधा स्ट्रोक है, डाउन द ग्राउंड खेला है. 6 रन शॉट ऑफ डे. क्या गजब का स्ट्रोक खेला है. त्याने आता कुठेतरी पॉवर प्ले मध्ये सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्टँड अँड डिलिव्हर्ड समोर मारलाय साइड स्क्रीनच्या दिशेने. स्ट्रेट हिट एवढा सोपा हिट नसतो, परंतु खरोखर चांगला बॅटर आहे करण बेडेकर. याचाच तर उल्लेख केला होता आणि अशाच रील्स सातत्याने काढल्या जातात आणि त्याच्यासाठी आदी आर्ट्स कोलशेचा आमचा एक मित्र आहे, त्यांनी देखील त्याचं एक इंस्टाग्राम हँडल ओपन केलंय. त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. हर्षिका 11 या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 23. 2 फलंदाज बाद आहेत आणि पॉवर प्ले सोफार जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये दुसऱ्याच बॉलवर नाझिम गुल्लीने फलंदाज भूषण पाटीलची विकेट मिळवली आणि तिथूनच धावसंख्येला आळा बसला. त्याच्यानंतर 4थ्या बॉलवर तो षटकार आला होता. डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट करत असताना षटकार आला होता आणि मग ती विकेट इम्प्रोवायझिंग फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज अजय आउट झाला होता शॉर्ट फाईन लेगला आणि मग हा रिव्हर्स स्वीपचा चौकार आणि त्याच्यानंतर एक षटकार करण बेडेकरचा जो समोर त्याने उचलून फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉवर प्ले असा राहिला 23-2. 4 ओवर में 44 चाहिए. मैच बन गया है. नाजिम गुल्ली रिवर्स खेलने की कोशिश. फ्लाई स्लिप में गेंद को जब तक उठाते बल्लेबाज छोड़ बदल चुके थे 1 रन के लिए.
हा अनुभव आहे नाझीम गुल्लीचा. प्रत्येक वेळेला रायटी बॅटरला असं वाटतं की तो लेग ब्रेक टाकेल, परंतु बॉल त्याचे सातत्याने गुगली येतात आणि त्याच्या विरुद्ध ज्या वेळेला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला त्या वेळेला फसलेले पाहायला मिळालेत बॅटर. नाझीम गुल्लीची हीच तर खऱ्या अर्थाने कलाकारी आहे. एवढा मोठा प्रचंड मोठा अनुभव उराशी बाळगून तो नेहमीच अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना आपल्याला पाहायला मिळालाय. त्याचबरोबर 40+ देखील प्रोफेशनल लेवलच्या अनेक स्पर्धा तो सातत्याने खेळण्यासाठी या परिसरामध्ये येत असतो. एक्झॅक्टली, एक्सपिरियन्स इज not only best teacher but also best feature. नाजिम गुल्ली लेग ब्रेक अटपटे अंदाज से गेंद को खेला है, डीप एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी पहुंचे सर्कल में, तेज रनिंग बिटवीन द विकेट और 2 रन तेज कदमों से भागते हुए पूरे किए करण बेडेकर ने. करण बेडेकर की वो इनिंग मुझे आज भी याद है. देर रात 4 बजे अंजूर में उन्होंने जो अर्धशतक लगाकर टीम को जिताया था. 26 रन 2 विकेट. शेवटी तो लेग स्पिनचा मारा आणि जसा बॅकफुटला पंच केला तशा 2 धावा घेण्याचा प्रयत्न, खूपच चांगला पिकअप गॅदर अँड थ्रो पाहायला मिळाला. हे पहा, बॉल हातामध्ये नव्हता आणि त्याचमुळे दीपूचे हात डोक्यावर गेले. आपके बार बैकफुट पे गए हैं, खींच के मारा है, फुल पावरफुल 6 रन. अंदर आती हुई गुगली का बेहतरीन स्वागत किया है करण बेडेकर ने. मध्ये आला तसाच पिकअप शॉट स्क्वेअर लेगला उडवला 6 धावांसाठी. नाझीम गुल्लीला आता ओळखलंय, कारण मगाशी लेग ब्रेक वर थोडासा थांबला बॅटर, परंतु आता जसा बॉल आतमध्ये वळला तसाच ऑफिसिप टर्न करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर मारलाय. ये जिद्दी क्रिकेट हो रहा है, आर या पार, कभी हावी हो रही है हर्षी का एलिमेंट तो कभी हावी हो रही है मैग्निफिसेंट नवी मुंबई. टीडीपीएल का चार्म बढ़ चुका है, ग्लैमर बढ़ चुका है. बने रहिए हमारे साथ, डोंट गो अवे एंड स्टे ट्यून विथ अस. 32 रन 2 विकेट. करण बेडेकर ने चिंता बढ़ा दी है दीपेश माली की. नाजिम गुल्ली अटैक भी किस पे किया है? नाजिम गुल्ली पे. आपकी बार लेग ब्रेक, तेज लेग ब्रेक थी, फुवारती हुई पहुंची विकेट कीपर के पास. रॉंग वनला पिक केल्यानंतर नाझीम गुल्ली परत एक वेळा बॅक ऑन ट्रॅक आलाय. परत एक वेळा त्याच्या स्ट्रेंथ वर तो आला. चांगला लेग ब्रेक त्याने टाकलाय. बेडेकर को फिर अच्छी लेग ब्रेक. सबसे बड़ी बात है कुणाल सर के बैट्समैन के सामने से टर्न कर रहे. ही सर खासियत आहे नाझीम गुल्लीची. त्याला माहिती आहे रॉंग वन लवकर पिक केलाय बॅटरने, त्याच्यामुळे आता आपली जी स्ट्रेंथ आहे त्याच्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि हाच तर सगळ्यात मोठा अनुभव तुम्हाला शिकून जातो. अनुभव नेहमीच कुठल्याही क्षेत्रामध्ये प्राध्यापकाचं अध्यापकाचं काम करतो आणि ते इथे नाझीम गुल्लीने त्याच्या गोलंदाजीमध्ये दाखवलंय. शेवटचा बॉल या ओव्हरचा. देखना है कि कुछ चर्चा वहां पे हो रही है. देखिए टीडीपीएल की चर्चा चारों दिशाओं में है, क्योंकि खर्चा भी हुआ है और चर्चा भी है. नाजिम गुल्ली थोड़ा गेंद को शायद ड्यू फैक्टर अब काम कर रहा है. एक आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नाझीम गुल्लीने शेवटचा बॉल त्याला टाकण्या अगोदर सगळ्या खेळाडूंकडे त्याने पाहिलं बरोबर फिल्डिंग लागले की नाही, थोडासा टाइम घेतला आणि त्यातल्या त्यात दीपू माळीने त्याला सांगितलं काका एकच बॉल आहे, चांगला टाक. आता पाहूया तो कशी गोलंदाजी करतोय. नाजिम गुल्ली स्लॉक कर दिया है, पीछे खिलाड़ी है. ओ माय गॉड, ये क्या एफर्ट है, देखना है क्या कुछ हुआ है. आतिश गोडविंदे थे, तीसरे अंपायर की मदद ली गई है. मैन फ्रॉम डोले पड़गा अपने आप को झोंक दिया था आतिश गोडविंदे ने. क्लास क्लास इथे फिल्डिंग मधला तो दर्जा दाखवलाय, परंतु ती चर्चा असेल, बाउंड्री चेक केली जाईल याच्यामध्ये शंकाच नाहीये. खूपच चांगला फटका होता. फ्रंट लेगला थोडस साईडला केलं आणि त्यानंतर डीप मध्ये आतिश गोडविंदे तिथे तैनात होता. आणि पहा आतिश गोडविंदे पूर्णपणे हवेत आहे. हो हो हो, काय प्रयत्न होता आतिश गोडविंदेचा. आणि शेवटी आता वेगवेगळ्या अँगलने तपासलं जाईल. परत एक वेळा तो लेग स्पिनचा मारा, ऑन साइडला प्रहार कडा होता,
परंतु डीप मध्ये आतिश गोडविंदे पहा आतमधून ज्या पद्धतीने त्याने उडी मारली आहे, वेगवेगळे अँगल्स तपासले जातील. सचिनजी आपलं मनपूर्वक आभार, आपण इथे उपस्थित राहिलात. आणि इथे धावा वाचवण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश आलंय का हे आपले टीव्ही अंपायर सांगतील. आणि टीव्ही अंपायरने सांगितलंय धावा वाचवलेल्या आहेत, म्हणजे ज्या धावा पळून काढल्यात त्या धावा मिळतील, 2 धावा ऍड होतील. आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. स्कोर बोर्डवर 34. नेक टू नेट फाइट चलती हुई, कट टू कट मुकाबला चलता हुआ 2 बड़ी टीमों के बीच में, क्योंकि ये 11वीं टीम रहेंगी सुपर 12 में पहुंचने वाली. आप लोग बने रहिए TDPL में हमारे साथ. अगले 3 ओवर में क्या कुछ होता है, फिर से मैं कहना चाहूंगा कि किरदार बदल जाएंगे, कहानियां बदल जाएंगी, कमेंटेटर्स बदल जाएंगे, अंपायर्स बदल जाएंगे, दर्शक बदल जाएंगे, खिलाड़ी बदल जाएंगे, लेकिन क्रिकेट का ग्लैमर, चार्म हमेशा के लिए कायम रहेगा. रहती दुनिया तक किताबों पे धूल बैठ भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती है. लेकिन इस मैच की कहानी बदलने के लिए आपके साथ रहेंगे माइक्रोफोन को लीड करते हुए सर कुणाल दाते. 9,500 प्रेक्षक आपल्याबरोबर ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. नक्कीच त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आणि त्यातल्या त्यात ऑनलाईन जे प्रेक्षक पाहतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. खरं रन रेट 11.33 आहे. सौरभ मात्रे सध्या आलाय. जियांश माळी याच्याकडून पारितोषिक आहे. हॅट्रिक घेतली तर 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 34ला 2 अशी परिस्थिती. सौरभ तयार. सौरभचा बॉल हवेत आहे. सौरभ मागे धावतोय. झेल होण्याची शक्यता आहे. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय सौरभ मात्रेने. फलंदाज बाद. मोठी विकेट. केतन बॅक टू द पॅव्हलियन. यार बिना चैन तो मिल सकता है, लेकिन TDPL बिना चैन नहीं मिल सकता है. कमाल का क्रिकेट हो रहा है. और देखिए न्यू और ओल्ड का बहुत अच्छा मिश्रण है. सौरभ मात्रे, इसकी चमक कम नहीं हो रही. देखिए सूरज की रोशनी कांच के टुकड़े पे गिरे या हीरे पे, चमक अलग होती है. सौरभ ने पिछले 2 मैच में अपनी गेंदबाजी से चमकदार गेंदबाजी की. नवीन फलंदाज दर्शन बांदेकर आता फलंदाजीसाठी. खरोखर चांगली गोलंदाजी केली. संघर्ष करण्यासाठी धावा बनवल्या. 67चं टार्गेट सेट केलं. हा बॉल पडल्यानंतर सरळच राहिला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि जास्त उंच गेला बॉल आणि विकेट प्राप्त झाली. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला झेल. अंडर फ्लड लाईट्स असे जे झेल आहेत फॉलो थ्रू मध्ये एवढे सोपे नसतात, परंतु शेवटी नजर सातत्याने कायम ठेवली त्या बॉलवर आणि स्टंपच्या जवळच हा झेल टिपलाय सौरभने आणि त्यानंतर विकेटचं सेलिब्रेशन. हालांकि सौरभ मात्रे ने काफी टफ टाइम दिया है बल्लेबाजों को, लेकिन अब उनके सामने ऑल इंडिया आयकॉन बांदेकर आए. अनिकेत निगुकर यांच्याकडून देखील हॅट्रिक साठी 5,000 रुपये सौरभ साठी असतील. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. रन घेण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं आहे. एक चिकी सिंगल, जोखीम असलेली सिंगल कंप्लीट केली आहे दर्शन बांदेकरने. कमाल की गेंद दर्शन बांदेकर को की थी. गुडलेन पे पड़ने के बाद अतरिक उछालता मजबूर किया था बांदेकर को केवल टैप करने के लिए. इट हैज बीन अ ग्रेट फास्ट बॉलिंग फ्रॉम सौरभ मात्रे. सो फॉर 1.2 ओव्हर्स 14 रन्स एंड 2 इम्पॉर्टंट विकेट्स. प्रत्येक विकेट आता 10 रनाच्या बरोबरीने आहे. सौरभ मात्रेची ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो आणि विशेष म्हणजे 67 धावा डिफेंड करत असताना या ज्या विकेट आहेत त्या भरपूर महत्त्वाच्या ठरू शकतात या मॅचच्या दृष्टिकोनातून. मी मगाशी देखील उल्लेख केला होता मागच्या 2-3 हंगामामध्ये गावदेवी खार्डी टीमचा परफॉर्मन्स जर तुम्ही पाहिलात आणि त्यातल्या त्या सौरभचा तुम्ही परफॉर्मन्स त्याच्यामध्ये पाहिला तर तो उल्लेखनीय राहिलाय. त्याच्यामुळे हा खेळाडू चर्चेमध्ये 16 चेंडू आणि 32 धावा, रिक्वायर रन रेट 12 वर पोहोचलाय. त्याच्यामुळे हा सामना अजूनही जिवंत आहे. मजा येईल या मॅच मध्ये. आणि दर्शन बांदेकरची जर विकेट घेतली तर अनिकेत निगुकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सौरभ साठी फुलर लेनचा बॉल होता. नो बॉल इथे घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून आणि त्यामुळे नो +1 अशा 2 धावा आता ऍड होतील आणि फ्री हिट बॉल खेळण्याची संधी मिळेल दर्शन बांदेकरला. गलती कर बैठे हैं यहाँ पे सौरभ मात्रे. बहुत ही क्रूशल मोमेंट पे मुझे लगता है कि ज्यादा रफ्तार से गेंद करने की कोशिश की या तो ड्यू फैक्टर का कारण रहा होगा. ये देखिए बीमर थी, हालांकि
उसको सफाई से नहीं खेल पाए थे बेडेकर। एक तरफ बेडेकर तो दूसरे तरफ बांदेकर। देखना है कि सौरभ क्या बांदेकर को बांध पाते हैं। दर्शन बांदेकर एक उंच पुरासा खेळाडू, 14 वेळेला त्याने 5 बॉलमध्ये 5 षटकार मारल्याने 6वा बॉल डिफेन्स केलाय, गोलंदाजाला तो सन्मान दिलाय असा खेळाडू आहे। भरपूर मोठी क्रेज आहे त्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात देखील होता 2020 मध्ये, त्यामुळे लेदर क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आहे या खेळाडूकडे। तेवढीच चांगली बॅटिंग करतो, आता खुल्या गटामध्ये देखील सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवत आलाय दर्शन बांदेकर। 37 धावा, 3 फलंदाज बाद, फ्रीड बॉल, बॅटची कडा घेतली आहे आणि तेवढीच चांगली फिल्डिंग, रन आउटची संधी, लागलाय डायरेक्ट हिट। नाझिम गुल्ली अपील करत असताना टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल। बेडेकर बहुत ही रिलैक्स राज कपूर ट्रॉफी में तीसरे अंपायर को यूटिलाइज किया गया था और भिवंडी में 9 फरवरी 2000 में विलासदार के टूर्नामेंट में तीसरे अंपायर को यूटिलाइज किया गया था। नॉट आउटचा निर्णय। एक रन आली आहे फ्रीडच्या बॉलवर, सिंगल, आणि आता स्ट्रायकिंग एंडला करण बेडेकर। 8 बॉलमध्ये 18 धावांची खेळी केली आहे करणने, चांगला खेळताना पाहायला मिळतोय आतापर्यंत या मॅचच्या दरम्यान। सौरभ मात्रे परत एक वेळा तो फुल टॉसचा प्रयत्न आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, नो बॉल टाकलाय, दुसऱ्यांदा हा बीमर इथे टाकलाय गोलंदाजाने, चूक होते आणि सातत्याने चुका होत आहेत आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा रिव्यू DRS कॉल केलाय। ये कोशिश हो सकती है सौरभ मात्रे को बचाने की, क्योंकि दूसरा बीमर किया उन्होंने। कभी कभी हो जाता है, जवान खून है, गर्म खून है, एक्स्ट्रा पेस गेंदबाजी करने में वो 2 बीमर अब तक कर चुके हैं। दूसरा है या नहीं? यस, इट्स नो बॉल। नो बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे आता फ्रीट असेल। देखिए सिर्फ फ्रीट नहीं है कुणाल सर, सौरभ मात्रे बची हुई गेंदे भी नहीं करेंगे, इसे कहते हैं करेला ऊपर से नीम चढ़ा। 40 धावा झाल्यात, 40, आणि इथे 2 बीमर नक्कीच या कहाणीमध्ये ट्विस्ट घेऊन येणारे ठरलेत। टीम मीटिंग होते, भूषण पाटिल पानी लेकर आए हैं। पानी तो वैसे भी पिलाते रहना चाहिए, जिसने किसी को प्यार से पानी पिला दिया उसने समंदरों को भी नीचा दिखा दिया। लेकिन यहाँ पानी पिलाना तो एक बहाना है, भूषण को बल्लेबाजों को कुछ समझाना है। चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका, हे षटक पूर्ण करायचंय। 3 बॉल अजूनही टाकायचे या ओव्हरचे, दुसरा गोलंदाज तुम्हाला वापरावा लागेल। आता रिक्वायर रन रेट थोडासा घसरलाय, 11च्या आतमध्ये आलाय, कारण या ओव्हरमध्ये त्या धावा आल्यात। सातत्याने 2 बीमर हाताळले गेले, 2 वेळा फ्रीट मिळालाय। दर्शन बांदेकर परत एक वेळा फ्रीट खेळण्यासाठी सज्ज। देखना है कि सौरभ की जगह किसको गेंदबाजी दी गई है। योगेश भुईर को गेंदबाजी दी गई है, हिवाली एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं, लेकिन इसे कहते हैं कि करे कोई और भरे कोई।
फ्री हिट बॉल टाकावा लागेल, पहिलाच बॉल योगेश भोईरला आणि तो देखील दर्शन बांदेकरच्या समोर. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, दव पडल्यानंतर एवढं सोपं नाहीये गोलंदाजी देखील करणं. बॉल हातातून निसटतो, ग्रीप करणं कठीण आहे आणि तेच झालं सौरभच्या बाबतीत. अतिरिक्त पेस जनरेट करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याच्याकडून ते 2 बीमर फेकले गेले आणि त्याच्यानंतर आता फ्री हिट खेळण्याची संधी, नामी संधी दर्शन बांदेकरला चालून आली आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉलमध्ये 27 धावा करायच्या आहेत. 15 चेंडू 27 धावा, धावा झाल्या 40. 67चं लक्ष्य, 15 मध्ये 27 रन. नाझीम गुल्लीने चांगली गोलंदाजी केली, सौरभने देखील चांगलीच गोलंदाजी केली होती, परंतु हे 2 बीमर जर त्याच्या गोलंदाजीतले काढले तर मात्र नंतर कहाणी बदलली आहे. ओ परफेक्ट यॉर्कर. योगेश थोडासा इंजर्ड आहे, मगाशी देखील तो पडलाय, परंतु सध्या पहिला बॉल टाकत असताना त्याने बरोबर क्रीज मध्ये डिलिव्हर केला हा परफेक्ट यॉर्कर. क्या गजब की गेंद थी, लंगड़ाते हुए आए और बल्लेबाज को, वो भी दर्शन बांदेकर को फ्री हिट पे बाल बचे, हालांकि बोल्ड भी होते तो नुकसान नहीं होता. 14 बॉल मध्ये 27 धावा करायच्या आहेत. दर्शन बांदेकरच्या समोर स्तब्ध ठेवणारा बॉल, परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. शांत ठेवले पूर्णपणे योगेशने या बॉलवर. 2 बॉलचा आता खेळ या ओव्हरचा शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 27 रन हे समीकरण आहे. परत एक वेळा यॉर्करचा प्रयत्न, एका पायावर जोर द्यायचा नाहीये म्हणूनच मागचा पाय थोडासा हवेत डिलिव्हर झाल्यानंतर फ्रंट फूट आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना योगेशचा. आणि ते आणखीन एकच धावी ते खर्च केले. पहा, ही जिद्द, ही चिकाटी, ही मेहनत तुम्हाला याच क्रीडांगणावर घेऊन येते. हेच ते क्रीडांगण जिथे तुमच्या प्रतिभेला वाव आहे. हीच ती स्पर्धा ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग तुम्ही पाहता जीटीसीच्या माध्यमातून. 13 बॉल 26 धावा. जान हथेली पे लेके गेंदबाजी कर रहे हैं योगेश भोईर. 13 चेंडू 26 धावा हे समीकरण. शांत ठेवलंय, मागच्या 2 बॉलवर फक्त एकच धाव खर्च केली आहे. आई बॉल बॅक टू द बॉलर. आणि पहा, टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाजासाठी, कारण लंगडतोय तरी देखील या महत्वाच्या ओव्हरमध्ये 2 बीमर टाकल्यानंतर सौरभचं षटक टाकण्यासाठी तो आला आणि त्याने पूर्णपणे शांत ठेवलंय दर्शन बांदेकर आणि त्याचबरोबर करण बेडेकर याला. मागच्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव आली. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धावा करायच्या 26. कुणाल सर, देखना है कि पेनल्टी मेड ओवर में किसको बुलाते हैं दीपेश माली. 12-26 का इक्वेशन है, मैच अभी भी 50-50 है. देखना है कि करण बेडेकर बहुत अच्छी बल्लेबाजी की है, 10 गेंदों में 19 रन बनाए. दर्शन बांदेकर अलग प्लान से खेल रहे हैं, 4 में 3 बनाए. ये ओवर दोनों टीमों के लिए करो और मरो का ओवर है. इस ओवर में साफ हो जाएगा कि मैच किस सिमत जा रहा है. ये भी हो सकता है कि आखिर तक यही क्लाइमैक्स बरकरार रहे. 12 बॉल मध्ये 26 धावा. हा सामना रोमांचक अवस्थेमध्ये चाललाय आणि त्यासाठी विघ्नेश याच्या हातामध्ये हा बॉल सोपवण्यात आलाय. सगळ्यात महत्वाचं षटक आहे. उंच पुरासा गोलंदाज विघ्नेश कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. बोनकुडे गावलाच बिलॉंग करतो. याचे काही हंगाम बोनकुडे टीमसाठी खेळत असताना चांगले गेलेले आहेत. एक चांगला बॉलर आहे, उंचीचा नेहमीच फायदा उचललाय, परंतु त्याच्यासमोर तेवढाच उंच खेळाडू, धिप्पाड शरीरयष्टीचा खेळाडू दर्शन बांदेकर आहे. चला, जास्त वेळ घेऊ नका दीपू, कारण यानंतर आपल्याला अजून 2 मॅच कव्हर करायचे आहेत. 11 पर्यंत हा सामना समाप्त होणं गरजेचं आहे. 10 पर्यंत माफ करा. त्याच्यानंतर आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 26 धावा करायचे आहेत. हे समीकरण महत्वाचं समीकरण. या मॅच मध्ये प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. भरपूर प्रेक्षक आपल्याबरोबर जीटीसीच्या माध्यमातून जोडले गेले, त्यांचंही सहर्ष स्वागत. विघ्नेश आलाय, दर्शनसाठी खेचलाय. दर्शनने बॉलला फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा येत आहेत. पहिल्या बॉलवर सिक्सर. शॉट को बनाया है वहां पर दर्शन बांदेकर ने. इसीलिए कहा जाता है शेर जंगल में रहे या पिंजरे में, दोनों जगह खतरनाक रहता है. हीच तर खासियत आहे दर्शन बांदेकरची. त्याच्या चेहऱ्यावर तो कधीच ते दिसू देत नाही की मला या गोलंदाजापासून भीती आहे, मला या सामन्यामध्ये कुठेतरी मी भीतीदायक पद्धतीने मैदानामध्ये उतरलोय. एवढ्या मोठ्या प्रेक्षकांच्या समोर खेळत असताना ती भीती कधीच त्याच्या चेहऱ्यावर दिसू देत नाही आणि त्यानंतर तो तुटून पडतो.
लाजवाब फटका खेळलाय त्याने. अनेक वेळेला 14 वेळेला 5 बॉलमध्ये 5 षटकार मारल्यानंतर 6व्या बॉलवर त्याने गोलंदाजाला सन्मान दिलाय, डिफेन्स करताना दिसलाय. परंतु इथे पहिल्याच बॉलवर षटकार त्याने मारल्याने आता 11 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. थोडासा वेगळा अंदाज आणि वेगळ्या अंदाजात गोलंदाजी करणं आता गरजेचं असेल. दर्शनला शांत ठेवायचं असेल तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाजाला नक्की करावा लागेल. 11 बॉलमध्ये धावा करायच्यात 20. फुल टॉस बॉल होता, समोर मारलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल आणि एक सिंगलच मिळेल. दर्शनने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल थोडासा फुल टॉस होता, त्याचं जजमेंट थोडंसं फसलंय. 10 गेंदे 19 रन. मैच और कट टू कट होता हुआ लग रहा है कि दोनों टीमें इस वक्त एड़ी चोटी का जोर लगा रही है, लेकिन जीतना तो एक को ही है. म्यान में एक ही तलवार रह सकती है. 10 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला करण बेडेकर सज्ज होत असताना चांगला बॉल टो एंडला लागलाय अगदी खाली, त्याच्यामुळे एक सिंगल इथे मिळताना दिसेल. आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 18 धावा करायच्या आहेत. रिक्वायर रन रेट 12 वर कायम आहे, स्थिर आहे. चांगलं कमबॅक केलंय षटकारानंतर. काही चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसलाय विघ्नेश पाटील हा गोलंदाज. बची भी 3 गेंदे विघ्नेश पाटिल के लिए भी चैलेंज रहेंगी और दर्शन बांदेकर के लिए भी थोड़ा सा प्लस पॉइंट है. ऑल इंडिया अकाउंट आपके सामने सिंधुदुर्ग का एक ऐसा हीरा जो हर ग्राउंड पे चमक चुका है, लेकिन ये क्रिकेट है, इसमें अगर और मगर को जगह नहीं. 9 चेंडू 18 धावा हे समीकरण आहे. डीप मध्ये लॉंग ऑफ ठेवलाय, डीप मध्ये कव्हर्स आहे, डीप मध्ये मिड विकेट. चेंज ऑफ पेस फ्लिक केलाय, फिल्डर आहे का पाहावं लागेल. ओहो कॅच ड्रॉप. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि डीप मध्ये हा झेल सुटला गेलाय. तो देखील दर्शन बांदेकरला जीवदान मिळालंय, त्याच्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. कुणाल सर देखना है ये कि मेरे ख्याल से यही आतिश गोडविंद है जिन्होंने 6 बचाए थे, लेकिन ये देखिए अब ये कैच छोड़ा है या मैच छोड़ा है. नक्कीच हा झेल सुटलाय त्याच्या हातातून. मगाशी त्याने 5 धावा वाचवल्या होत्या आपल्या टीमसाठी आतिशने. ती उंच उडी घेत असताना दीपू बाळे अजूनही समजवतोय गोलंदाजाला, सातत्याने प्रेशर आहे. या मॅच मध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि 8 बॉलमध्ये 17 धावा. एक चांगली गोष्ट विघ्नेशसाठी ही आहे की दर्शन बांदेकर नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय. झेल जरी सुटला असेल तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, म्हणजेच तो 1 बॉलचा ऍडव्हान्टेज त्याच्याकडे आहे. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकणं गरजेचं आहे. पुढचा बॉल चांगला टप्पा वाईड यॉर्कर. जसा शफल झाला बॅटर, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. टाळ्या वाजवतोय आतिश देखील, कारण त्याला माहिती आहे या बॉलचं किती महत्व होतं. 7 चेंडू 17 धावा. क्या मुकाबला चल रहा है, व्हाट अ मैच. गजब का मुकाबला चल रहा है. दोनों टीमें अपना सब कुछ दाव पे लगा चुकी है. ये है TDPL और ये है इसका चाम. 7-17 ये जो गेंद है ये दोनों टीमों के लिए इंपॉर्टेंट है. बांदेकर ने शायद इशारा किया बेडेकर को कि आपको बड़े शॉट के लिए जाना है. लास्ट बॉल. 7 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण असेल. फॉलो करण्याचा प्रयत्न होता बॅटरला, म्हणूनच जास्त बाहेर टाकलाय. पंचाचा इशारा येतोय, हा वाईड बॉल असणार आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 7 बॉल आणि 16 धावा आता हे समीकरण आहे. मोठा फटका पाहिजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला, तर ते या मॅच मध्ये राहतील. अन्यथा शेवटच्या ओव्हर मध्ये टार्गेट थोडंसं मोठं असेल. 7 बॉल आणि 16 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. 12,000 से ज्यादा व्यूवर्स ऑनलाइन GTC पे जुड़ चुके हैं. हम आप सभी का आभार भी व्यक्त करते हैं और हार्दिक स्वागत भी. 7-16 का इक्वेशन, एक गेंद ने नाक में दम कर रखा है. सात बॉल 16 धावा हे समीकरण. पायातला बॉल होता, बॅटला ब्रश होतो असं दिसतंय. पॉइंट रिजन मध्ये एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल. इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला कोणीच नाही बॅकअपला, त्याच्यामुळे इथे एकच धाव मिळेल आणि करण बेडेकर स्ट्राइक ठेवणार आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. आणि आता समीकरण असं आहे, 6 बॉलचा काही शिल्लक आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या 15. 6 चेंडू 15 धावा. लिमिटेड ओवर मैच का सब कुछ यहाँ नजर आ रहा है. TDPL में 6 गेंदे जीतने के लिए रन चाहिए 15. अंपायरिंग भी बहुत लाजवाब हुई है. JP पैनल, जय पवार पैनल की
ये देखिए किस तरह से ये कैच छूटा था, जब फ्लिक वर्क कर दिया था आतिश गोडविंदे के हाथों से छूट गया कैच। गजब का ओव्हर किया। या टॉप 5 कॅचेस सध्या आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेतल्या। पहिली महेंद्र मागेची ही कॅच होती आणि त्यानंतर ओमने हा झेल टिपला होता। ओम मात्रे मागे जात असताना अफलातून झेल, त्यानंतर विश्वजित ठाकूरने हा ब्लाइंडर फॉलो थ्रू मध्ये टिपला होता, त्याच्यामुळे कॅचेस देखील चांगल्या पकडल्या गेलेल्या आहेत। कपिल केनेचा त्याच्यानंतरचा हा झेल बॅटवर स्लाइस झाल्यानंतर ओ काय झेल टिपला होता कपिल केनेने, सूर मारत असताना धूर काढला होता बॅटरचा। आणि त्याच्यानंतर जेपी टायगर अभिजिंदा हा झेल घेतल्यानंतर साई शेलारने देखील ॲप्रिशिएशन केलं होतं। या झेलाबरोबर साई शेलारने देखील एक चांगली स्माइल दिली होती आणि त्याचबरोबर टाळ्या वाजवल्या, त्या बॅटवर ती शाबासकी दिली होती। आता शेवटचं षटक, 6 बॉल 15 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे। चांगले चांगले झेल पाहिलेत। ज्ञानेश्वर शेळके पोगावचा खेळाडू, गोलंदाजीसाठी सज्ज मलिंगा। पहिला बॉल बॉटम हँडचा वापर केलाय, टो एंडला लागतोय बॉल, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळताना दिसेल। आणि आता दर्शन बांदेकर साठी हे समीकरण नेहमी सारखंच आहे, कारण आता त्याच्या समोर टार्गेट आहे 5 चेंडू आणि 14 धावा। कुणाल सर, कुछ याद पड़ता है कि दर्शन बांदेकर ने किसी लीग में इस तरह के इक्वेशन को पूरा किया है? भरपूर अशा स्पर्धा आहेत जिथे दर्शन बांदेकर असाच खेळ करताना दिसतो। मी म्हणूनच मगाशी उल्लेख केला की 14 वेळेला त्याने 5 बॉलवर 5 षटकार मारलेले आहेत आणि 6व्या बॉलवर त्याने डिफेन्स केलाय। अनेक मॅच आहेत, अनेक स्पर्धा आहेत जिथे दर्शन बांदेकर नेहमीच असा खेळलाय, परंतु सध्या 5 बॉल आणि त्याचबरोबर 14 धावा करायचे आहेत। सोपं नाहीये, कारण अंडर फ्लड लाईट्स ज्यावेळेला तुम्ही खेळताय, प्रचंड गर्दीच्या समोर तुम्ही खेळताय आणि त्यातल्या त्या TDPL खेळताय, हे समीकरण नक्की सोपं नाहीये। परंतु कौतुक व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने आतापर्यंत दोन्ही संघ खेळलेत, मजा आली या मॅच मध्ये। शेवटचे 5 मध्ये करायचे 14। परत एक वेळा यॉर्करचा प्रयत्न, ज्ञानेश्वर शेळके देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, इथे धाव घेण्याचा प्रयत्नच नाहीये, कारण दर्शन बांदेकर सांगतोय पुढचे 4ही बॉल मीच खेळणार आहे। 4 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये। पाहूया दर्शन बांदेकर या मॅचचा हिरो होईल की ज्ञानेश्वर शेळके हा सामना खिशात घालेल मॅग्निफिसेंट नवी मुंबईच्या। कमाल की बॉलिंग कर रहे हैं ज्ञानेश्वर शेळके। देखिए उनका चलने का जो अंदाज भी है, मानो किसके मोहल्ले में जा रहे हैं। क्या गजब की गेंदबाजी। दर्शन बांदेकर जैसे बैट्समैन है और इतने दबाव में इतनी अच्छी गेंदबाजी कर रहे। मैच अभी खत्म नहीं हुआ है, बॉल शिल्लक आहेत आता मैदानामध्ये। 4 बॉल मध्ये 14 धावा। फुल टॉस आणि आता बॅट फिरली आहे। दर्शन बांदेकरने बॉलला पाठवलंय बांधाच्या पलीकडे, 6 धावांसाठी षटकार। मागणी होते 3 बॉल मध्ये 8 रन, लवकरात लवकर त्याची पूर्तता करायची आहे। भरपूर प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत। 13,700 प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेले, त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे GTC या वाहिनीवर। आपली वाहिनी आहे, नक्की सबस्क्राइब करा GTC या टेनिस क्रिकेट वाहिनीला। प्रतिम असं आयोजन तर केलं आणि त्यातल्या त्यात हा सामना कमालीचा रंगलाय, कारण आता समीकरण आहे 3 बॉल मध्ये 8 रन। दर्शन बांदेकर पहा काय बोलत होता, जा जा जा, परत एक वेळा दाखवलं तर बरं होईल। कारण दर्शन बांदेकर ज्यावेळेला फटका मारला ना, त्यावेळेला पहा त्याचे शब्द पहा, जा जा जा। केला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अखेर मग त्याला बरं वाटलं। 3 बॉल आणि 8 रन हे समीकरण या मॅच मध्ये। परत एक वेळा बोलत तयार, यॉर्कर ऑन साइडला दिशा दिली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की करेल दर्शन आणि इथे रनआउट चान्स। ओ थ्रो चुकलाय, 2 धावा। पूर्ण प्रेक्षक टाळ्या वाजवतात, पूर्ण प्रेक्षक शिट्या वाजवतात। प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना इथे रंगत असताना चुका होतात, कारण प्रेशर असल्यानंतर प्रेशर कुकर देखील शिटी मारतो, त्याच्यानंतर सर्व काही शिस्त। तसंच या मॅच मध्ये सर्व काही शिजलंय, कारण आता 2 बॉलचा काही शिल्लक आहे। 2 बॉल मध्ये 6 धावा।
कुणाल सर, मेरा अपना मानना है कि नॉन स्ट्राइक के बैट्समैन को अगर आप आउट करते तो 2 गेंदों में 7 रन, 1 रन आपके लिए बहुत इंपॉर्टेंट है। लाख रुपए में से आप 1 रुपया निकालो, उसको आप लाख रुपया नहीं कह सकते। एक बात है, मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा। दीपू माळी नाराज आहे। दीपू तेच सांगत होता रनआउट का केलं नाही तिथे त्या एंडला, कारण ती 1 धाव तुमच्याकडे एक्स्ट्रा राहिली असती, कारण इथे जरी 6 लागला तर हा सामना हर्षिका 11 जिंकेल, कारण इथे 6 लागल्यानंतर 1 रन ती देखील महत्वाची ठरली असती। शेवटच्या बॉलवर तुम्हाला ती वाचवता आली असती, परंतु आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि दर्शन बांदेकरच्या समोर मलिंगा पोगावचा ज्ञानेश्वर शेळके तयार आहे। प्रेक्षकांचा पैसा वसूल, टाळ्या शिट्या वाजवतात प्रेक्षक, आनंद घेत आहेत प्रेक्षक। दर्शन बांदेकर अशाच मॅचेस साठी जाणला जातो, सगळ्यात मोठा हिरो आहे अशा स्पर्धेचा। आणि आता आपण पाहतोय 2 बॉल आणि 6 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये। व्हाट अ मॅच। परत एक वेळा बोल तयार, यॉर्करचा प्रयत्न, परत एक वेळा खोदून काढला, डीप मध्ये फिल्डर आहे, नाही घेतली धाव। आता 1 बॉल 6 धावा। हाय ब्लड प्रेशरचा त्रास जर कोणाला असेल तर त्यांनी हा सामना पाहायचा नाहीये। 1 मिनिटासाठी डोळे बंद करा, कारण हा सामना जो आहे, मी मगाशी देखील म्हटलं होतं, शेवटपर्यंत रंगेल, लास्ट बॉल पर्यंत हा थरार तुमच्या समोर सुरू राहील आणि असाच सामना प्रेक्षकांना आवडतो। पैसा वसूल मॅच TDPL ची ही आता मी म्हणेन फायनलच्या अगोदरची फायनलच आहे। शेवटचा बॉल, 1 बॉल 6 रन, 1 गेंद 6 रन। कमजोर दिल वाले मैच से हट जाए, कमजोर दिल वाले मैच से हट जाए। फिर से मैं कहूंगा, क्या ज्ञानेश्वर शिल्के के नाम आज की रात या दर्शन बांदेकर के नाम, मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा। शेवटचा बॉल ज्ञानेश्वर शेळके, त्याच्या भोवती आता एक वलय निर्माण झालंय। आपण पाहतोय सर्व खेळाडूंनी त्याला कान मंत्र दिले, परंतु ज्ञानेश्वर शेळके हा देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये। गेले कित्येक वर्ष तो पोगाव या टीम साठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात। टेन्शन वाढतंय डगआउट मध्ये देखील। सर्व खेळाडू जे बसले होते ते आता उभे झालेले आहेत, प्रेक्षक देखील जे बसले होते ते उभे झालेत। शेवटचा 1 बॉल 6 धावा आणि त्या ज्ञानेश्वर शेळकेने मॅग्निफिसंट नवी मुंबईला ओमकार नाईक आणि दीपक बाळाराम पाटील यांच्या संघाला सुपर 12 मध्ये पोहोचवलंय। अभिनंदन टीम मॅग्निफिसंट नवी मुंबई, अभिनंदन दीपू माळी, कारण दीपू माळीने या मॅच मध्ये लाजवाब खेळ तर केलाच आणि तेवढी चांगली कॅप्टन्सी केली। अभिनंदन।